भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी हे स्वामी महाराजांनी कोणाला सांगितलं आणि कधी, काय प्रसंग काय होता तो नेमका. आणि एकदम अचानक सगळीकडचा वारा सुटला, काळोख झाला आणि त्याच वेळेला धरणी कंप झाला. ओंकाराचं प्रगटीकरण होतं ते स्वतः स्वामी होते. ते विजय सिंग नावाचे एक 8 वर्षाचा मुलगा होता. तो म्हणजे स्वतःचा त्यांचा पूर्वजन्म आठवला. विजय सिंग जो गोट्या खेळायचा तो गणपती बाप्पा बरोबर खेळायचा. काही संत असे आहेत की जे पृथ्वीवर जेव्हा ते अवतरले ते गूढ आहे. स्वामींचं प्रगटस्थान जर आपण म्हणायला गेलो तर तिथे महाराज प्रगटले असं गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे. ज्यांना स्वामी समर्थ महाराजांची प्रगट लीला उमगली. काय होती प्रगट लीला? प्रगट लीला अशी होती का स्वामी तळपायावरती असे हात मारतात आणि सांगतात मला सफेद सफेद घेऊन ये. मुसलमानाला विचार, कुठच्या मुसलमानाला, की तुझा अल्लाह कसा आहे. अल्लाला आकार उकार काय नाही, अल्लाचं अस्तित्व आहे तेवढंच आम्ही जे जाणतो. पण ह्याच धर्मातला एक मुसलमान माणूस ज्याला महाराजांच्या वाटेला जातो तेव्हा महाराजांना त्यांनी असं संबोधलेलं आहे की ये मेरे अल्लाह इलाही आहेत. महाराज हे कोणाचं अवतार नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि कोणाचे अवतार आहेत? महाराज हे मूलब्रह्म होते. आता ह्याच्यावरती सुद्धा काही प्रमाणामध्ये वाद आहे की जयंती का प्रगट लीला. कारण जयंती होते ती एक माणसांची होते आणि स्वामी महाराजांसारख्यांचे जर ते प्रगट झालं तर ते प्रगट लीला. तुमचा जेव्हा महाराजांशी एक संवाद होतो, अंतरसंवाद, तो कशा पद्धतीने असतो? तुम्ही भक्त होऊ नका, देवभक्त सुद्धा होऊ नका. कुठलाही नास्तिक असतो तो वाईट माणूस नसतो. तर महाराजांना सुद्धा तेच अभिप्रेत आहे. महाराजांनी सांगितलेलं आहे ना, अक्कल से खुदा पहिचान. महाराजांनी जे एक आत्मज्ञान दिलं स्वतःबद्दल, मी कोण आहे हे कळलंय का जगाला? महाराजांना स्मरणं म्हणजे काय, की स्वामी भक्त होणं म्हणजे काय हे फार महत्वाचं आहे. इथे आपण कधी कधी खूप चुकत असतो आणि मग दोष सगळं आपण महाराजांना देतो. मग तिथे तू 108 प्रदक्षिणा घाल, नाही तर उपाशी मर पाहिजे माझ्यासमोर. शेवटी तुझी कर्म ती मोजली जाणार ना. लोकांना देवाची भीती जास्ती आहे भक्तीपेक्षा. तर संशोधनामध्ये असं काही तुम्हाला दिसलं का, मिळालं का, की जे आजपर्यंत लोकांना माहिती नाही आणि ते माहिती असणं जरुरी आहे? मुळात महाराज म्हणा किंवा देव म्हणा यांच्या त्या स्वरूपाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे त्याचा कधी कोण आजमितीपर्यंत विचार केलाय? स्वामी हे दत्त परंपरेतलेच आहेत ना? नमस्कार मिलिंदजी, तुमचं सर्व काहीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या भारत देशामध्ये एक विलक्षण अशी संत परंपरा आहे आणि त्यातील काही संत असे आहेत की जे पृथ्वीवर जेव्हा ते अवतरले ते गूढ आहे. आणि त्यातलंच मला वाटतं एक स्वामी समर्थ आहेत की ते कधी प्रगटले किंवा त्यांचं बालपण हे विशेष माहिती नाही आहे. पण लाखो लोकांचं त्यांनी परिवर्तन केलं आहे, त्यांच्या आयुष्याला दिशा दिलेली आहे. तर स्वामींचं नेमकं प्रगट स्थान कुठलं? स्वामींचं प्रगटस्थान जर आपण म्हणायला गेलो तर हस्तिनापूर, म्हणजे आता हस्तिनापूर वगैरे सगळं, पण आताच्या दिवसात आपण त्याला दिल्ली समजूया. तर दिल्लीपासून ते आतमधलं जे दिल्ली आहे रिमोट, तर त्याच्यातलं छेली खेडेगाव म्हणून म्हटलं जातं. परिसराचं नाव काय तर छेली, पण ते तसं नाही आहे. कसं आहे की जिथे तो रस्ता संपतो शेवटचं जे तो छेल्ला, नॉर्थ इंडियामध्ये आजसुद्धा छेल्ला म्हणजे शेवट, तर छेल्ला गाव असं करून ते छेली खेडेगाव आपण ते केलं. तिथे महाराज प्रगटले असं गुरुदेव श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेलं आहे. ज्यांना स्वामी समर्थ महाराजांची प्रगट लीला उमगली. काय होती प्रगट लीला? प्रगट लीला अशी होती का त्यासाठी थोडक्यात एक सांगतो आधी. स्वामी सूत कोण? मुंबईचे हरिभाऊ तावडे, खरे ते कोकणातले, लहान वयापासून महत्त्वाकांक्षी असल्यामुळे मुंबईत आले वगैरे, आणि काहीतरी त्यांचं निमित्त झालं आणि ते त्यांच्या मित्राबरोबर अक्कलकोटला गेले आपल्या प्रापंचिक उन्नती करून घेण्यासाठी. पण घडलं काहीतरी वेगळंच. महाराजांनी त्या पोराला स्वतःच्या मांडीवरती घेतलं आणि सांगितलं, तू आजपासून माझा सूत झालास. म्हणजे थोडक्यात काय बैरागी झाला. आणि बैरागी झाला म्हणजे फक्त समजायचं नाही आपण. महाराजांनी त्यांच्या गादी खालून सगळी कपडे वगैरे काढून त्यांनी अंगावर ठेवली. आता हे सगळं बघितलं, हा महत्त्वाकांक्षी पूर्वीपासून इथे आलाच होता मुंबईमध्ये गावातून. ते स्वतःचं काहीतरी याची करायसाठी श्रीमंत घराणं, छत्रपतींनी जहागिरी बहाल केली होती त्यांना. आणि महाराजांकडे आला होता ते सुद्धा साठी, ह्याच्यासाठी प्रापंचिक उन्नतीसाठी. आणि प्रापंचिक उन्नती बाजूला राहिली. स्वामी महाराज सांगत आहेत की तू बैरागी हो, सगळं काय लुटून टाक. तेव्हा त्यांना जरा ते शॉकिंग झालं होतं एकदम. अरे मी कशासाठी आणू काय?
आणि रडकुंडीला आहे. वय पण तसं काय फार नव्हतं, जेमतेम 21-22 वर्षाचं वय होतं. रडकुंडीला आले, त्याला महाराजांनी त्यांना सांगितलं, अरे रडतोस काय? थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हणजे असं की कडेवरती एखादं बाळ असतं, रडायला लागल्यावर आई कसं त्याला सांगते की अरे रडतो काय, ती ती चिव काऊ बघ, चिव बघ काय म्हणते, काऊ बघ काय म्हणते, फक्त लक्ष वेधण्यासाठी. तसं महाराजांनी त्यांना सांगितलं की माझ्या पोटावरती हात फिरव, बघ किती मोठं पोट आहे माझं. आता महाराजांचं ते बोलणं ते एका पद्धतीने ते कोणी त्याच्यावरती सेकंड थॉटचा नाहीच कधीच. महाराजांनी पोटावरती हात फिरव सांगितल्यावर ते आपोआप हात फिरवला जात असायचा. म्हणून त्यात हरिभाऊनीसुद्धा तेच केलं आणि ते करताच ते ट्रान्समध्ये गेले. आणि वय काय होतं तेव्हा? त्यांचं वय 21-22 वर्ष, हां. फार फार तर 24 असेल. ते करताच अशा ट्रान्समध्ये गेली की त्या ट्रान्समध्ये ते विजयसिंग नावाचे एक 8 वर्षाचा मुलगा होता. तो म्हणजे स्वतःचा त्यांचा पूर्वजन्म आठवला. पूर्वजन्म म्हणजे अगदी पूर्व नाही, पूर्वजन्मांमागचा एक जन्म. आणि त्या जन्मामध्ये त्यांना विजयसिंग म्हणून ते आपल्या मोठा भाऊ आणि वहिनीबरोबर राहत होते या छेलीखेड गावामध्ये. आणि ह्या विजयसिंगाची मित्रमंडळी वगैरे कोणी नाहीत, एकच त्याला नाद. रोज भरपूर गोट्या खिशामध्ये घालायच्या आणि जंगलात जाऊन एकट्यानेच खेळायचं. बरं, तर एकटं नव्हता ते, तो विजयसिंग जो गोट्या खेळायचा तो गणपती बाप्पाबरोबर खेळायचा. त्या गावामध्ये त्या संबंधित जंगलामध्ये एक मोठं वटवृक्ष होतं आणि त्याच्या खाली छोटीशी देवळी होती आणि त्या देवळीमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती होती. तो त्या गणपती बाप्पांबरोबर रोज गोट्या खेळायचा, रोज. पण लहान मुलांचं कसं असतं, डाव स्वतः होते, बॅटिंग हे स्वतःलाच पाहिजे, आऊट नाही कधी होणार. विजयसिंग काय वेगळा नव्हता, तसंच होतं. पण एक दिवशी विजयसिंगाला काय लहर आली माहिती नाही, त्यांनी सगळ्या गोट्या आपल्या खिशातल्या काढल्या आणि बाप्पासमोर टाकल्या आणि सांगितलं, बाप्पा घे, आज तू खेळ, आज तुझा डाव. आणि स्वतः 2 हात असे कमरेवर घेऊन तिथे उभा राहिला. बस हीच ती वेळ आली होती का महाराजांची प्रगट लीला. आणि एकदम अचानक सगळीकडचा वारा सुटला, काळोख झाला. पाखरं सगळे ओरडत ओरडत स्वतःच्या घरी याची निघाली. जे कोण काटकरी सगळे आले होते तिथे रानामध्ये जंगलामध्ये बिड्या लाकडं वगैरे करायला, ती सगळी धावपळ झाली. आता काय होतं आहे कसं आहे, इतका वादळासारखं संबंध वारा सुटला आहे वगैरे. विजयसिंगाला माहिती होतं मी बाप्पाला आवाहन केलं आहे, बाप्पा येतो आहे. त्यामुळे तो शांत तिथे उभा होता. त्याच्या गावातली गावकरी लोकं सगळी जी जंगलातून येत होती, पळत होती सगळी, जो तो आपापल्या घरी जायला, त्या लोकांनी सुद्धा त्याला सांगितलं, अरे एड्या थांबलाच काय असा, चल पटपट पटपट, आता काय होईल काय सांगता येत नाही, झाडं बिडं पडतील सुद्धा, एवढं मोठं वादळ झालेलं आहे. विजयसिंगने काय कोणाकडे लक्ष दिलं नाही. ते आपले सगळे पळून गेले, शेवटी कंटाळले सांगून. आणि विजयसिंग आपल्या 2 हात त्याची कमरेवर घेऊन तिथे उभा होता. आणि त्याच वेळेला धरणी कंप झाला, ज्याला मला तुम्ही विचारलं तर मी सांगेन दॅट वॉज अ बिग बँग, ज्याला आपण बिग बँग थिअरी म्हणतो. हां, ओंकाराचं प्रगटीकरण होतं ते. समोर गणपती बाप्पा होता आणि त्याला ती धरणी दुभंगली. जिथे तो विजयसिंग उभा होता आणि जिथे तो बाप्पाची ती छोटीशी देवळी होती, मधला जो भाग होता ती धरणी दुभंगली आणि त्याच्यातून 8 वर्षीय गोरीपान बालमूर्ती प्रगटली, बाहेर आली. मग एकशा पूर्णतः दिगंबर अवस्थेतली वगैरे. विजयसिंगच्या वयाची होती, 8 वर्षाची. आणि तिथे मग त्यांची ती दोस्ती झाली. त्याच्यावरती गुरुदेव स्वामीसुत महाराजांनी स्वामी अवतार कांड म्हणून 527 ओव्यांचं एक वाङ्मय केलेलं आहे. ते स्वतः स्वामी होते, जी मूर्ती ते प्रगटली. हो, प्रश्न ते स्वतः स्वामी होते, जे त्याच्याशी गोट्या खेळायला आले. आणि तो दिवस, ती तिथी, तो नक्षत्र, सर्व काही ते विजयसिंगांच्या आठवणीत त्यांनी कायम ठेवला. विजयसिंग म्हणजे हेच होते, हरिभाऊ, म्हणजे स्वामीसुत झाले. आणि त्यांच्यानंतर मग जे स्वामी महाराजांच्या मांडीवरनं ते खाली उतरले, म्हणजे प्रत्यक्षात काय घडत होतं ते विजयसिंगाला मांडीवर घेतलेलं स्वामीने. आणि ते रडकुंडीला आले होते, कारण महाराजांनी सांगितलं की आता तू बैरागी व्हायचं, तू माझा मुलगा झालास. ते खाली उतरले, तो त्यांचा पहिला अभंग त्यांना स्फुरला. स्वामी अवताराची काय सांगू मात, मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा. हा जो अभंग स्वामीसुतांचा जो आहे, हा अभंगाची एकंदरीत भावना अशी आहे की एखादं लहान मूल कुठेतरी बाहेर जातं आणि काहीतरी असं बघतं आणि त्याला इतकं असं नवल अप्रूप वाटतं त्याला. आता ते लहान मूल काय करत असेल तर पहिली गोष्ट म्हणजे ते धावत धावत घरी येणार आणि आईला सांगणार, अगं आई मी काय बघितलं माहीत आहे का,
त्याच भावनेमध्ये हे आहे. स्वामी अवताराची काय सांगू मात, म्हणजे तो वृत्तांत एक काय सांगू तुम्हाला मी. ही इज व्हेरी इगर. म्हणजे त्याला असं झालं आहे की मी कसं आणि किती सांगू, किती बोलू. मध्य हिंदुस्थानात जन्म त्यांचा, या सगळा जो वृत्तांत त्या अभंगातून जे स्वामी सुतांनी सांगितला, आणि तिथपासून स्वामी जयंती साजरी करायचं त्यांनी ठरवलं. पण हा सगळा ज्याला प्रकार घडला त्यावेळेला हरिभाऊ हे कामाडीपुरात राहत होते. कामाडीपुरात राहत होते. स्वामी महाराजांनी त्यांना पादुका दिल्या. अर्थात त्या पादुकांची सुद्धा गोष्ट वेगळी आहे. स्वामी महाराजांनी त्यांना ज्याला मांडीवरती घेतलं त्याला त्यांचं अक्कलकोटची दुसरी व्हिजिट होती. पहिल्या व्हिजिटमध्ये हे 3 मित्र त्याला अक्कलकोटात गेले होते. त्याला काहीतरी त्यांनी कॉन्ट्रीब्युशन ॲक्च्युली केलं होतं, प्रत्येकाने 10,000 रुपये असं काहीतरी, आणि त्याच्यातले 2-3 रुपयेच खर्च होऊन काहीतरी प्रत्येकाचे 7-7, 8-8 रुपये राहिले होते. आणि किती सालची गोष्ट आहे ही 1868. तर त्यावेळेला ते सगळे पैसे राहिले होते. तर त्याच्यातल्या एका मित्राचं काम स्वामी महाराजांना त्यांनी नवस करून झालं होतं. बाकीचे 2 मित्र त्या मित्रामुळे ते पण सुटले होते स्वतःच्या संकटातून. त्यामुळे तेच आले सगळे एकत्र. मग त्यांनी असं ठरवलं की आपण हे पैसे स्वामीचरणी वाहायचे. ज्या पद्धतीने मजा करत करत इथे आलेलो आहोत आपण, तशीच मजा करत करत आपण परत जाण्यासाठी एक आणखीन 1-1.5 रुपये ठेवायचा प्रत्येकी, आणि बाकीचे 7-7, 8-8 रुपये प्रत्येकी जे काही आपले राहिलेले उरलेले आहेत ते आपण स्वामीचरणी व्हायचे. ते स्वामीचरणी व्हायला जातं तेव्हा स्वामी म्हणतात मी याचं काय करू. स्वामी तळपायावरती असे हात मारतात आणि सांगतात मला सफेद सफेद घेऊन ये. आता महाराजांचं बोलणं ते नेहमीच गूढ असायचं, नेहमीच. पण त्यांच्या सान्निध्यामध्ये जे कोण माणसं असायची त्यांना ते कळायचं. हे तिघंही एकदम त्यांना काही कळलंच नाही महाराज काय म्हणतात सफेद सफेद. तेव्हा त्यातल्या एका सेवेकरांनी सांगितलं महाराज सांगतात चांदीच्या पादुका करून आणा, चांदी सफेद. स्वामी समर्थांनी स्वामी सुतांना असं सांगितलं. स्वामी सूत त्यावेळेला नव्हते, ते त्याला हरिभाऊ होते. हरिभाऊ आणि त्यांचे 2 मित्र. ते बोलले ठीक आहे म्हणून. मग ते पुन्हा ते सगळे पैसे घेऊन मुंबईला आले आणि जे काय त्यांच्या 27-28 रुपयामध्ये त्यांनी उत्तम प्रकारच्या चांदीच्या पादुका केल्या आणि त्या जाऊन स्वामीचरणी वाहिल्या. महाराज बालूंमध्ये अवस्थेत, म्हणजे एखादं लहान मूल कसं असतं त्याच्या लक्षात आलं की आईने आपल्याला चड्डी घातल्या का ते चड्डी पण फेकून देतं. ते अगदी सेम तसंच बालउन्मनी अवस्था ही अशीच असते. त्यामुळे महाराजांनी कधीच काय म्हणजे इवन पादुकासुद्धा कोणी जर त्यांना दिल्या तर त्याला स्पर्श जरी झाला तरी त्या स्वामींच्या पादुका समजल्या जायच्या. पण महाराजांनी स्वतःच्या पायात असं घालणं, जसं आपण आपल्या पायात वाहणं घालतो तसं कधीच नाही झालं. पण ह्या ज्या पादुका होत्या हरिभाऊंनी दिलेल्या, त्या पादुका स्वामी महाराजांनी 14 दिवस स्वतःच्या पायात वागवल्या. आणि या पहिल्या त्यांच्या पादुका, पहिल्या असं नाही म्हणता येणार, कारण स्वामी सुत किंवा हरिभाऊ 1868 साली आले आणि स्वामी महाराज अक्कलकोटात 1857ला आले. मध्ये मधला जवळ 11 वर्षाचा काळ होता. तेव्हा खूप काय गोष्टी घडल्या असाव्यात. पण ह्या ज्या पादुका होत्या 14 दिवस, आणि महाराजांचं कसं बालउन्मनी अवस्थेमध्ये असल्यामुळे कधी कोणाला काहीच आलं ना कोण घेऊन टाक, या चांदीच्या पादुका होत्या. त्यामुळे त्या पादुकांवरती सगळ्यांचं लक्ष होतं. कधीतरी महाराजांचं समजा डोकं फिरलं तर इतरांना कसं ते घेऊन जा सांगतात तसं ते सांगते. काही काही लोकांनी विचारलं सुद्धा, महाराज तुमची आठवण म्हणून नाही रे, तुला नाही देणार त्या माझ्या पादुका आहेत, असं करून त्यांनी त्या कायम ठेवल्या. आणि त्याच पादुका पुन्हा त्यांनी हरिभाऊंना दिल्या, म्हणजे स्वामी सुतांना. आणि त्यांना सांगितलं की मुंबईला दर्या किनाऱ्यावरती जाऊन माझी ध्वजा उभी कर. त्याला ते कामाडीपुरात राहत होते आणि त्यांची अवस्था सगळी पार हे झाली बदलू. त्यांच्याबरोबर त्यांचा जो मित्र होता पंडित म्हणून, तो पण घाबरला. म्हणजे एखाद्या मित्राला घेऊन येणं आणि त्या मित्राची अवस्थाच पूर्णतः बदलून जाणं, आणि अगदी म्हणजे महत्त्वाकांक्षी वगैरे असा तो मुलगा एकदम अचानक जो साधूचा वेश परिधान करून वगैरे, तर त्यांनी त्याला आणि दुसरं म्हणजे त्याला काहीच असं हे नाही, भान नाही काय. तर पंडितांनी विचार केला की ह्याला कुठेतरी सोडला तर कुठेतरी जायचं. आणि सगळ्यांना त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मित्र आम्ही सगळे चाललो आहे, पंडित पण माझ्याबरोबर आहे. तर उद्या या हरीची बायको जर मला येऊन विचारलं तुझ्याबरोबर आलेलं कुठे गेला, म्हणून हरीने पंडितांनी काय केलं,
त्यांना कामाडीपुरात त्यांच्या घराच्या बाहेर नेऊन सोडलं, दार ठोकलं आणि पळून गेले. जसं पाहिलं बायकोने दार उघडलं, ती पण अवाक झाली एकदम आणि तिथून ते पळून गेले. आणि तिथपासून नंतर मग कामाडीपुरामध्ये लोकांची भरपूर गर्दी व्हायला लागली. स्वामी सुतांना नावं ठेवणारे भरपूर होते. 100पैकी 80 लोक नावं ठेवणारे होते, त्यांना हसणारे होते, तो सोंग करतो असं सांगणारे होते. पण जो कोण आणखीन जे काय कमी प्रमाणामध्ये 20-25% होते ते त्यांना इतकी त्यांच्यावरती त्यांची श्रद्धा होती. आणि त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बायकोची साथ नाही. कुठल्या बाईला आवडेल आपला अचानक असा महत्त्वाकांक्षी नवरा बैरागी होणं, संन्यासी होणं वगैरे. आणि त्यामुळे त्यांचे खूप हाल होत असायचे. तेव्हा तिथली एक कामाडी बाई होती. त्या बाईने त्यांना सांगितलं, ही जागा तुम्हाला फार कमी पडते, लहान पडते, तुम्ही कांदेवाडीमध्ये माझी भाड्याची जागा आहे. आतासारखी परिस्थिती नव्हती. आता परिस्थिती अशी आहे, मी लँडलॉर्ड आहे, तुम्हाला जर दिलं आहे, तुम्ही कोण दुसरं जर सबलेट केलं तर मी ऑब्जेक्शन करणार. त्याला मुळात टेनंट्स मिळणंच मुश्किल होतं. ते तिची भाड्याची जागा, त्याच्यावरती तिने स्वामी सुतांना आणून तिथे ठेवलं आणि अशा पद्धतीने कांदेवाडीचं मठाची स्थापना झाली. आणि त्याच्यामध्ये स्वामींनी दिलेल्या पादुका कांदेवाडी मठात गेल्या. कांदेवाडी मठात. आणि तिथे ज्यावेळेला कांदेवाडी मठाची स्थापना झाली तेव्हा सर्वप्रथम स्वामी सुतांनी असा विचार केला की आपल्याला उमगलेल्या जी स्वामींची प्रगटलीला आहे, आपल्याला उमगलेली जी स्वामींची तिथी आहे, त्या तिथीला आपण स्वामींची जयंती साजरी करूया. आता ह्याच्यावरती सुद्धा काही प्रमाणामध्ये वाद आहे की जयंती का प्रगटलीला. कारण जयंती होते ती एक माणसांची होते आणि स्वामी महाराजांसारख्यांचे जर ते प्रगट झालं तर ते प्रगटलीला. पण ज्यांना ते प्रगटलीला उमगली ते जर जयंती म्हणतात का तिथे सगळाच विषय संपला. तर अशा पद्धतीने स्वामीसुत महाराजांनी स्वामींची सर्वप्रथम 1870 साली जयंती साजरी केली, चैत्र शुक्ल द्वितीया. आणि अशा पद्धतीने थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की स्वामी महाराजांची जयंती ही आज आपण साजरी करतो, पण कोणी सांगितली, काय झालं, त्याचा उगम कुठून आला ते असे झालं. स्वामींच्या लहानपणच्या अशा काही आठवणी स्वामी लिहिल्या गेल्या आहेत का? नाही, स्वामींचं लहानपण म्हणजे तेच लहानपण आपण असं समजूया जे विजय सिंगाला उमगलं. पण अशा कुठे काही आठवणी लिहून ठेवल्या गेलेल्या नाही आहेत. नाही, लिहून कसं राहतं, लिहून म्हणजे हे स्वामी सुतांनी लिहून ठेवलं तेवढंच त्यांचं. पण मला एक सांगा, आता आपण असं म्हणतो ना दत्त परंपरा, म्हणजे जिथे श्रीपाद वल्लभ आहेत, नृसिंह सरस्वती आहेत आणि त्याच्या पुढे स्वामी हे दत्त परंपरेतलेच आहेत ना. हे बघा, एक गोष्ट सांगतो फार महत्त्वाची. तो काळ बघा, विचार करा. आता आजसुद्धा तीच परिस्थिती आहे काही प्रमाणामध्ये. पूर्वी काय होतं माहिती आहे, कोण सिद्धपुरुष म्हणला का तो दत्त संप्रदाय. पूर्वी दत्त संप्रदायाच्या अर्थात म्हणजे आणि मुळात दत्त म्हणजे काय, दत्त म्हणजे आत्ता, प्रेझेंट. हा जो क्षण आहे हा दत्त आहे. दत्त म्हणून उभे राहिले असं म्हणतो ना आपण. बरोबर. त्याच्यामुळे महाराज प्रगट झाले, त्यांनासुद्धा दत्ताचं एक हे दिलं. म्हणजे माझं म्हणणं असं मुळात नाही आहे की महाराज हे दत्त अवतार नाही आहेत. महाराज हे कोणाचं अवतार नाही हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. आणि कोणाचे अवतार आहेत, सगळ्यांचेच आहेत. कारण मुळात हे बघा, ऐकून घ्या, आपण बारकाईने जर विचार केलात, बारकाईने, अगदी बारकाईने ज्या काही गोष्टी घडल्या तिथे त्याच्याबद्दल जर आपण नीट अभ्यास केला प्रत्येक घटनेचा, तर आपल्याला एक असं कळतं ना थोडक्यामध्ये की महाराज हे मूलब्रह्म होते. कारण त्यांची प्रगटलीलाच सांगते ते. विजयसिंग गणपती बाप्पांबरोबर खेळत होता. मूलब्रह्म म्हणजे काय? मूलब्रह्म म्हणजे अल्टिमेट, त्याला आकार उकार काही नाही. पण मग त्यांना अवधूत योगी पण म्हटलं जातं ना. कारण त्याला आपण दत्त अवताराचं हे दिलं, बिरुद दिलं. आणि त्यातल्या त्यात एक गोष्ट फार महत्त्वाची, जर तुम्ही विचार केलात तर, सर्वप्रथम मी मूलब्रह्माबद्दल बोलतो. मूलब्रह्माला आकार उकार काही नाही आहे. थोडक्यात आपल्या दृष्टीने आपण विचार केला तर त्याला कुठली उपमा द्यायची, तर पाणी, स्वच्छ पाणी असतं, निखळ, स्वच्छ, क्लीन. त्या पाण्याचा एखादा तुमच्याकडे बालदी किंवा एखादं कुठलं काय असेल काय, तर त्याच्यामध्ये तुम्ही डोकावून बघितल्यावर तुम्हाला काय दिसणार, स्वतःचं प्रतिबिंब दिसणार. अगदी तसंच महाराजांचं ज्यांना दर्शन घडलं त्यांना त्यांचं आराध्य दैवतच दिसलं. ते इथपर्यंत की एखादा मुसलमान माणूस, मुसलमानाला विचार, कुठच्या मुसलमानाला की तुझा अल्लाह कसा आहे, तर तो बोला अल्लाला आकार उकार कुठे आहे, अल्लाला आकार उकार काही नाही, अल्लाचं अस्तित्व आहे तेवढंच आम्ही जे जाणतो.
पण ह्याच धर्मातला एक मुसलमान माणूस ज्याला महाराजांच्या वाटेला जातो तेव्हा महाराजांना त्यांनी असं संबोधलेलं आहे की ये मेरे अल्लाह इलाही आहेत. आणि त्या पद्धतीने त्यांनी महाराजांना अंगारकासुद्धा दिलेला आहे जो आज चोळप्पांच्या वंशजांकडे आहे. चोळप्पा म्हणजे जेथे स्वामी महाराजांची समाधी आहे. तर हे मूलब्रह्म म्हणजे थोडक्यात काय तर ते त्याला आकार उकार काय नाही. महाराजांना एक दिवशी आनंदनाथ महाराज म्हणून त्यांचे शिष्य होते वेंगुर्ल्याचे. त्यांनी विचारलं, महाराज खरं सांगा तुम्ही कोण आहात? त्याला महाराजांनी स्वतःच्या हृदयावरती हात ठेवून सांगितले, अरे मी समर्थ आहे. आज आपण बोलतो ना स्वामी समर्थ स्वामी समर्थ. स्वामी हे नाव त्यांना तिथल्या त्या परिसरामध्ये स्वामी आज पण याचे जर कोण आलं तर त्याला मानाने जर संबोधायचे आहे तर त्याला स्वामीच म्हटलं जातात आज पण. तर तसं त्यांना स्वामी ते त्याचा सुरुवातीपासून स्वामी आले म्हणून असं होतं. पण स्वामी समर्थ हे आनंदनाथांनी त्यांना विचारलं की तुम्ही खरं सांगा तुम्ही कोण आहात? तर तेव्हा त्यांनी हृदयावरती हात ठेवून सांगितलं मी समर्थ आहे. म्हणून ते स्वामी समर्थ. त्याच्या मागे काहीतरी गर्भितार्थ असेल ना? गर्भितात म्हणजे ते समर्थच आहेत ना सगळ्याच दृष्टी आहेतच ते. मग दुसरा प्रश्न आनंदनाथांचा असा होता, मग तुम्ही समर्थ आहात तर मग इथे का आलात? पृथ्वीवर का अवतारलात? तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिलेलं आहे. अरे हा सगळा मळा जो आहे हा मी लावला आहे. स्वामी महाराज कधी इतक्या डिटेलमध्ये कधी कोणाशी बोलले नाही. फार क्वचित स्वामी सुतांबरोबर गप्पा मारल्याचे काही आहेत प्रसंग आहेत. त्याचा मजकूर आपल्यापर्यंत आजपर्यंत पोचलेला नाही, पण संबंध रात्रभर गप्पा मारलेत असा त्याचं कोणाला दस्तऐवज नाही आहे. उल्लेख आहे उल्लेख आहे त्याचा. तसं आनंदनाथांनी प्रश्न स्वामी महाराजांना केले आहेत आणि त्याचे स्वामी महाराजांनी त्यांना उत्तर दिलं आहे. ते आत्मबोध गीता म्हणून त्यांनी लिहिलेली आहे. 18 अध्यायाची ती गीता आहे. छोटे छोटे अध्याय आहेत फार. त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 18 का 19 प्रश्नाला का मला वाटतं 17ला स्वामी महाराजांनी उत्तर दिलं. त्याच्यातलं हे 2 प्रश्न आहेत. हा संबंध मळाच मी लावलेला आहे आणि त्याच्यातलं एखादं फूल जरी कोमजलं ना तर मला इथे यावं लागतं. हे खुद्द स्वामी महाराजांनी आनंदनाथांना सांगितलेलं आहे. आणि खरं सांगतो तर मला कधी कधी ना वाईट वाटतं, महाराजांच्या प्रगट लिलेवरतीच वाईट वाटतं मला, की त्या मूलब्रह्माला प्रगट व्हावं लागलं तेच मुळात आपल्यामुळे. आपलं विचित्र वागणं जे आहे ना. म्हणून मी कितीतरी वेळा म्हणतो तुम्ही भक्त होऊ नका, देवभक्तसुद्धा होऊ नका. काही होण्याची गरज नाही तुम्हाला. सूर्याला तुम्ही मानलं नाही मानलं, सूर्याला नमस्कार केलात नाही केलात, सूर्याचा प्रकाश तुमच्यापर्यंत पोचतो. कारण त्याच्यातून आपली निर्मिती ते जे रेज आहे अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे आज त्याची ते अल्ट्राव्हायोलेट रेज जर आपल्याला पोचले नाहीत आपण सगळे संपणार आपण. तशीच ही शक्ती आहे. तुम्ही देव मानू नका, तुम्ही पूर्णतः नास्तिक व्हा. नॉट बॅड. कुठलाही नास्तिक असतो तो वाईट माणूस नसतो. ॲज लॉंग ॲज अ ह्युमन ही इज व्हेरी ट्रू. माणूस पण त्यातलं. इथे तुम्ही देवाला तुम्ही जाणार, स्वामींकडे जाणार, नमस्कार करणार, नाक घासणार, तिथे अगदी म्हणजे खूप काय ॲक्च्युली करणार. नंतर बाहेर येऊन तुम्ही सगळ्यांना नावं ठेवणार, कुत्र्या मांजरांना लाथा मारत तिथे हे मठापर्यंत जाणार. मग तिथे तुम्ही नेमकं करतायत काय आणि काय तुमचं त्याच्यामध्ये नेमकं साध्य होतं आहे? तर महाराजांना सुद्धा तेच अभिप्रेत आहे. महाराजांनी सांगितलेलं आहे ना, अक्कल से खुदा पहिचानो. महाराजांची जी अनेक वचनं आहेत आपल्याला सोयीस्कर आहे ते आपण घेतो. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे मला वाटतं सगळ्यात लोकांचं आवडतं वचन आहे. प्रत्येक रिक्षाच्या आणि गाडीच्या पाठी असतं. खरं म्हणजे मी या निमित्ताने समस्त लोकांना एक आव्हानच करेन की स्वामी समर्थ महाराजांच्या चरित्रामध्ये महाराजांनी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी हे कधी कोणी स्वामी महाराजांनी कोणाला सांगितलं आणि कधी काय प्रसंग काय होता तो नेमका कोणालाच माहीत नाही. कोणाचं माहिती नाही. कोणी काढलं वचन हे मी नाव घेणार नाही. पण एक ॲक्च्युली असं काय असतं माहिती आहे का की स्वामींच्या नावाने एक संप्रदाय सुरू होतो. मग तिथे मी स्वतः गुरु होतो. माझ्यानंतर माझा मुलगा गुरु होतो, त्याच्यानंतर माझा नातू गुरु होतो. एक संप्रदाय असतो म्हणजे लोक येतात तिथे, डोकं टेकतात, हे करतात ते करतात, असा काय असतोच प्रकार. तर आता मला काय करायचं आहे, मी जर स्वतः मिलिंद पेळगाव करून मला कुत्र विचारणार नाही. मग स्वामींचं काहीतरी एक बॅनर घेऊन मी तिथे हे करणार. मग ते आता स्वामीसुद्धा किती प्रभावी आहेत हे सुद्धा मला कुठेतरी आय गॉट टू प्रूव्ह ना. कारण तो काळ होता ज्याला स्वामी महाराजांना फारशी लोक ओळखत नव्हती. आता ओळखतात.
फॉलोअर्स आहेत लाखो. हा हो, आता खूप आहेत, आता खूप आहेत. कारण साईबाबांचं सुद्धा तसंच होतं. लोकांची दुःख वाढली आहेत ना. हां. तर त्याच्यामुळे काय होतं की त्यांनी आता स्वामी पण किती प्रभावी आहेत हे सुद्धा काहीतरी असायला पाहिजे, म्हणून त्यांनी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं एक ते बनवलं वचन. केलं. पण ते खोटं नाही आहे. महाराज खरोखर ते एकाला बोललेले आहेत. यांनी ते थोडंसं फॅब्रिकेट केलेलं आहे. महाराज नक्की काय बोलले? महाराज कसं होतं, बेळगावचे बोटेस्वामी ज्यांना आपण रामू मास्तरसुद्धा म्हणतो, हा प्रसंग जर मी लोकांना सांगितला तर मीच सांगतो आता. कुठे न सांगितलेलं सांगा. कुठेही न सांगितलं हे जे ही गोष्ट फार कमी लोकांना माहीत आहे, फार कमी लोकांना. बेळगावचे बोटे म्हणून होते, त्यांना रामू मास्तर म्हणायचे कारण ते शाळेमध्ये शिक्षक होते. ते महाराजांकडे आले होते एक दिवशी आणि तिथे त्यांना काय कळत की माझी आई आज खूप आजारी आहे. बेळगावच्या जवळ कुठलं तरी गाव आहे, गुर्दलसूर म्हणून गाव आहे ते. आणि त्याला ते खासावीस होतात आणि तिथे चंद्रभागेला पूर आलेला असतो. ते जाऊन स्वामींचा निरोप घ्यायचा असतो. काय असतं, तुम्ही तुमच्या हिशोबाने येणार, पण अक्कलकोटमधून काढता पाय घेते वेळेला महाराजांचा निरोप घ्यावा लागायचा. आम्हाला ती प्रथाच होती. कधी कधी महाराज कोणाला निरोप द्यायचे नाही, बस रे थांब, मग ते थांबायचे. आणि का महाराजांनी थांब सांगितलं आहे त्याचासुद्धा प्रत्यय यायचा. आणि इथे तर चंद्रभागेला भरपूर पूर आलेला आहे, अगदी अशी वाहते चंद्रगाडा. म्हणजे जर आपल्याला तिथून जर जायचं असेल तर तो माणूस वाहून जाईल अशी परिस्थिती होती. आणि तेव्हा ते महाराजांकडे जाऊन सांगतात, महाराज तर समजतात की ह्याची आई आजारी आहे वगैरे आणि हे सगळं चाललं आहे. तर महाराज त्यांना सांगतात, म्हणजे महाराजांचे शब्द काय ते सांगतो मी तुम्हाला अगदी तसेच्या तसे. अरे पाणी खूप खोल आहे, पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठी आहे, मी तुझ्या पाठीशी आहे वगैरे असा नाही आहे प्रकार तो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठी आहे. त्यांचं आता काय झालं, ह्या बोटे स्वामींचं, रामू मास्तरांचं चरित्र फक्त आणि फक्त कन्नडमध्येच प्रकाशित झालं. आणि स्वामी महाराजांची जास्त सगळे भक्त आहेत ते महाराष्ट्रात आहेत. त्याच्यामुळे आपल्यापर्यंत ते पोचलंच नाही. पण आता ज्यांना गुरुच व्हायचं असेल ते तेवढे हुशार असतात आणि जरा त्याची कुठेतरी एखादी दुर्मिळ गोष्ट शोधून काढतात. तसं त्यांनी ते बोटेस्वामींना सांगितलेलं, बोटेस्वामी म्हणण्यापेक्षा रामू मास्तरांना सांगितलेलं, अरे पाणी खूप खोल आहे पण भिवू नकोस, मी तुझ्या पाठी आहे. ते तेवढं त्यांनी सोयीस्कररित्या स्वामींच्या फोटोच्या खाली पाठीशी असं केलं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. आणि ते लोकांना ॲपिलिंग होतं ना आज. मग मी माझे धंदे काही असू दे, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, हे असा प्रकार त्याच्यामध्ये सगळं. मी ह्याच्यावरती एक एपिसोड केला होता. त्याच्यावरती एक डॉक्टर होते, मला त्यांचं नाव आठवत नाही अजून, त्यांचे मला फोन बिन येतात. त्यांचं मला कॉमेंट आलं की ठीक आहे म्हणायची पर्सनल ते एखाद्याला माणसा स्वामींनी सांगितलं असेल, पण आपण जर ते समजा आपल्याला ते गृहीत धरलं, किती धीर येतो ना माणसाला. धीर येतो, पण तो धीर कधी कधी चुकीचा पण येतो. त्याच्यावरती मी ते सांगितलेलं आहे. काय होतं माहिती आहे का, मी एका फॅमिलीला ओळखतो, ज्या फॅमिलीचा यंग मुलगा, लहान म्हणण्यापेक्षा एक साधारण 17-18 वर्षाचा, त्याला मेडिकलला जायचं होतं. त्याला चांगले पर्सेंटेज वगैरे मिळून तो मेडिकलला गेला. आता मेडिकलला मुंबईमध्ये त्याला ॲडमिशन मिळाली नाही, तो हॉस्टेलमध्ये ॲक्च्युली गेला कुठेतरी लांब. आईवडिलांचं त्याचं एकच सांगणं असायचं, स्वामींना स्मर आणि अभ्यास कर. तो खूप स्वामींना स्मरायचा, अगदी त्याच्या हॉस्टेलच्या खोलीमध्ये सुद्धा स्वामी असायचे. पण मित्रमंडळ वगैरे आता यंग एज वगैरे त्याच्यामध्ये तो वाहत गेला, अभ्यासाकडे कमी पडला. स्वामींना मात्र स्मरायचा. रोज झोपायच्या आधी एक माळ वगैरे स्वामी समर्थ जपणार. आणि त्याच्या डोक्यात कुठेतरी असं होतं, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. म्हणजे वाटेल ते कर असं वाटलं त्याला. एक्झॅक्टली. त्याने अभ्यासच नाही केला वगैरे. आणि नंतर तोच मुलगा मला विचारायला आलेला एकदा, अरे मिलिंद काका असं कसं तू बोलतो स्वामीचे, म्हणजे अरे पण म्हटलं तू जे करशील त्याला महाराज साथ देणार ना. तू जर अभ्यास केलाच नाही आहेस, मित्रांबरोबर राहिलास, तर स्वामी तुझ्या पाठी कशी राहतील. असे कितीतरी उदाहरणं आहेत. खरं सांगायचं तर स्वामींनी थोडासा, मला माहिती आहे तुझ्या प्रश्नाला मी उत्तर देतो की नाही, पण स्वामींनी सर्वांना संबोधून जर काय सांगितलं असेल तर देह ठेवत्या वेळेला संस्कृतमधला गीतेतला एक श्लोक आहे, अनन्या चिंतयन्तो माम ये जना परिपासते तेषाम नित्यभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. त्याचा अर्थ थोडक्यामध्ये असाच आहे की अनन्य भावेने तुम्ही जेव्हा मला स्मराल तेव्हा संबंध तुमचा योगक्षेम मी सांभाळीन. पण त्यातसुद्धा फरक आहे ना.
फोटो समोर बसून तुम्ही जपमाळ ओढत राहिलात म्हणजे महाराजांना स्मरण होतं का? महाराजांना स्मरण म्हणजे काय किंवा स्वामी भक्त होणं म्हणजे काय हे फार महत्त्वाचं आहे. ह्याचं एक डेफिनेशन इथे आपण कधी कधी खूप चुकत असतो आणि मग दोष सगळं आपण महाराजांना देतो. मी रोज तुमच्या मठात येतो, 108 प्रदक्षिणा घालतो. तुम्हाला तरी माहीत आहे का किती अशी तुमच्याकडे मठात येणाऱ्यापैकी 108 भोवती तुमच्या भोवती फिरतात, त्याच्यात किती वेळ जातो? माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी जात नाही तुमच्याकडे प्रदक्षिणा घालायला, तुमची सेवा करायला जातो. महाराजांना काय पडलं तुमची 108? महाराज हे मोजत असतात की तुम्ही मठामध्ये येता येता किती लोकांना दुखवतायत. आड आलेल्या कुत्र्याला लात मारलायत तुम्ही. मग तिथे तू 108 प्रदक्षिणा घाल, नाही तर उपाशी मर पाहिजे माझ्यासमोर. शेवटी तुझी कर्म असतात ती मोजली जाणार ना. मग हे सगळं करत असताना तू तिथे भरपूर काय काय केलं असेल. महाराज वोंट कन्सिडर यू ॲज अ स्वामी भक्त, नो. या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. प्रॅक्टिकल होणं फार महत्त्वाचं आहे. मग अशी तुम्ही गप्पा मारताना मला विचारलं की अक्कलकोटला तुम्ही गेलात का? तर मी काही गेलेले नाही अजून अक्कलकोटला. आणि तर मला तुम्ही सांगा की आता अक्कलकोट म्हणजे खरं म्हणजे तीर्थस्थानच समजलं जातं. तशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे तिथे वटवृक्ष आहे, ती लीलास्थानं आहेत, तर त्याविषयीचे काही अनुभव आहेत का अक्कलकोटचे? माझा अनुभव असा बघ कसं आहे, माझा अनुभव प्रॅक्टिकल पर्सनल असतो. पण काय काय असे अनुभव आहेत ना जे मला आलेले अनुभव इतरांनी सुद्धा बघितलेत, पाहिलेले आहेत आणि ते मला अजूनसुद्धा सांगतात. माझा अनुभव तुम्ही जर विचारलं, माझा पर्सनल अनुभव म्हणजे माझा आणि महाराजांचे संबंध मी सगळ्यांना सांगतो तसे संबंध ठेवा. ते म्हणजे आई आणि मुलाचे संबंध. मला आईने लहानपणापासून किती माझे लाड केले, किती प्रेम केलं, हक्काने मी तिच्याकडे काय काय मागितलं, काय काय तिने मला दिलं, तिने मला किती धपाटे दिले वगैरे, हे सगळी आठवणी येते, सुखद आठवणी येते या सगळ्या. आणि त्या तेवढ्याच पर्सनलीसुद्धा आहेत. पण काय काय गोष्टी लोकांनी बघितल्यात. माझा एक पर्सनल अनुभव मी तुमचा अक्कलकोट म्हटलं म्हणून मी तुम्हाला शेअर करतो. मी चेन स्मोकर होतो. स्मोकिंग म्हणजे मला दिवसाला मिनिमम 3 पाकिटं म्हणजे 30 सिगरेट्स मी ओढायचो. 30. माझ्यापेक्षा जास्ती याची चेन स्मोकर असतील ना असं नाही, पण मी 30 तरी मिनिमम ओढायचो. आणि काय वय होतं त्यावेळेला? माझं वय असेल एक साधारण 25च्या आसपास असेल. 25 तेवढ्या? हो 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 25 येतं. आणि कारण मुळात कसं होतं माहिती आहे का, मी स्टुडंट वेलफेअरमध्ये होतो, त्यामुळे लाईफ जरा रफ होतं सगळंच कॉलेजमध्ये असतानाचं. आणि चेन स्मोकिंग म्हणजे मला स्मोकिंगचं थोडं पण मला इंटरव्हलचा सहन व्हायचा नाही मध्ये. आम्ही अक्कलकोटला गेलो का समाधीच्या तिथे आमचे ते अण्णू गुरुजी म्हणून आहेत. तर अण्णू गुरुजींना मी म्हटलं, अरे मी म्हटलं ते आपले अभिषेक करायचे. अण्णू बोलले काम कर, तुझं सवळं वगैरे घाल आणि तिथे जाऊन मठाच्या सभामंडपात बस, मी येतो. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, याचा काय पत्ता नाही. बाहेरच एक टपरी होती आणि तिथे मी नेहमी उभा असायचो सिगरेट ओढत वगैरे. तिथे मी गेलो आणि म्हटलं एवढा वेळ मध्ये जाणार असेल तर तिथे जाऊन आपण सिगरेट एकाची ओढूया आणि मग त्याच्यानंतर मग ताबडतोब अभिषेकाला येऊया. मी गेलो तिथे सिगरेट पेटवली आणि तेवढ्यात अण्णूची तिथे आतमध्ये एंट्री झाली. अण्णूनी मला बघितलं नुसतं. अण्णू आणि मी तसं बघायला गेलं ना तर फार म्हणजे अण्णूची आणि माझी भेट, अण्णू कुठेतरी 14 वर्षाचा, मी 16 वर्षाचा. मग त्यावेळेला ते कसं असतं म्हणजे 16 वर्षाच्या मुलाला 14 वर्षाचा मुलगा लहान वाटतो. तर त्यावेळेलाची भेट आमची आणि तिथपासूनची आमची तेवढीच मैत्री. पण महाराजांच्या ह्या सगळ्या संशोधनात्मक कार्यामध्ये मला जरी माझ्या गुरुदेवाने आणलं तरी त्याचं निमित्त अण्णू झालं. अण्णूने मला आठवतं तेव्हा स्वामी महाराजांनी वापरलेले चर्मपादुका त्यांनी मला हे केले, ह्या बघ. आणि त्या मी बघितल्या होती, त्याच्यावरती मला महाराजांचे पायाचे ठसे विषय दिसले जे होते अलीकडेपर्यंत होते. आणि तिथपासून मला असं वाटलं अरे हे सगळं कालपर्वासारखं आहे सगळं. महाराज कालपर्वापर्यंत अक्कलकोटात होते. आणि मग ती सहज मी सगळी चौकशी सुरू केली आणि त्याच्यात मी कसा घुसलो ते मला माहिती नाही. असो, त्याचं विषांतर होईल. जेव्हा अण्णूने मला बघितलं सिगरेट ओढत असताना तेव्हा अण्णू खूप चिडला माझ्यावरती. अरे नालायक म्हणजे एवढा होता थांबा, सवळ्यावरती सिगरेट ओढतोस, हरामखोर वगैरे शिव्या बी आता हसळल्या मला. चल 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 म्हणजे आज चल आधी आतमध्ये.
त्याने मला नेलं तिथे. स्वामी महाराजांनी स्वतः खणून घेतलं एक विहीर आहे ज्याला कुशावर तीर्थ म्हणतात. त्या विहिरीतलं पाणी काढलं बालदीने आणि मी सवळ्यावरती तिथे उभा असताना माझ्या डोक्यावरती ते ओतलं त्याने. आणि आता आता म्हणजे असंच ओल्यात्यानेच चल. अर्थात किती जरी मैत्री वगैरे असली तरी तेव्हा तिथे ते गुरुजी होते माझे, अभिषेक करणार होते. मग तिथे आम्ही गेलो वगैरे, सगळं अभिषेक वगैरे खूप छान छान अभिषेक झाला आमचा. आणि अभिषेक झाल्याच्या नंतर अशी समाधी, एका बाजूला मी उभा एका बाजूला तो उभा. मला अण्णू गुरुजीने सांगितलं हात दे. मी हात दिला. हे बघ हे खाली समाधी आहे म्हणे, आत्ता बोल आजपासून सिगरेट सोडली. अरे म्हटलं आज नको, उद्या उद्या उद्या. मी आपलं कसं असतं माहिती आहे, आपल्या एक स्वतःचं सुद्धा युग असतो, हा कोण मला सांगणार सोड म्हणून. पण शेवटी स्वामींचं एक स्थान आहे, तिथे आपल्याला एकदम पटकन असं कोणाला नाही वगैरे किंवा वाद नाही घालता येणार. म्हटलं उद्या 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 ठीक आहे, उद्यापासून पूर्ण सिगरेट सोडायची. म्हटलं ठीक आहे. तर मला भान नाही, मी स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये महाराजांची समाधी आहे, वरती माझा हात आहे, मी बोलतो आहे. मला काहीच माहिती नाही. माझ्याबरोबर माझे काही मित्र पण होते तेव्हा तिथे, त्याची अक्कलकोटच्या टूरमध्ये, की आमची गँग होती. त्याच्यापैकी एक विजय निगुडकरांनी आत्ता मला परवाच्या दिवशीच मला त्याने आठवण करून दिली, कारण तो अजून ओढतो सिगरेट्स. त्या दिवशी आम्ही काय, आणि पूर्वीचं अक्कलकोट वेगळं होतं. पूर्वीच्या अक्कलकोटमध्ये आम्ही रात्री तिथे संबंध अक्कलकोट स्टानावरती वटवृक्षाच्याकडे आम्ही सगळी साफसफाई स्वतः करायचो, संबंध एक सेवा म्हणून. तर तिथे आम्ही होतो वगैरे, रात्रीचे जवळ 11 11:30 वाजले. आम्ही सगळं तिथे सेवा केली. 12-1:30 वाजेपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलो. 4 वाजता एक चहावाला बाहेर येतो. 4 वाजता पहाटेला चहावाल्याकडे म्हणलं आपण चहा पिऊ. पण चहाच्या आधी चहाच्या नंतर ताबडतोब सिगरेट ओढायची सवय. मी म्हणलं आपण सिगरेटसुद्धा एक ओढूया चहात. आणि मी सगळ्या मुंबईवरून सिगरेट घेऊन जायचो तिथे, कारण माझं सिगरेटमध्ये नुसतं विल्स नाही, तर विल्समधली सुद्धा बँगलोरची एक असायचं, बँगलोर सहारनपूर काय 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 असायचं. तर ते मी माझी सिगरेट घेऊन तिथे गेलो, चहा वगैरे घेतला मस्तपैकी. आणि पहिला पफ जो मारला तो मला ठसका, तसा ठसका मला ह्या अगोदर कधीच नाही आला. म्हणजे माझं काळीजच आता तोंडात येतं आहे की काय, आणि मी जगतोय का आता काय, असा माझा तो एकच मला काय हेच होईना. सिगरेट मी फेकली, पाण्याचा ग्लास होतं साईडला ठेवलं, डोळे बेल लाल झाले. चहाला पण घाबरला, काय झालं काय नाही. म्हटलं ठीक आहे, मी आवाज वगैरेसुद्धा येईना. त्याच्यानंतर थोड्या वेळाने मी पुन्हा 1 कप चहा घेतला आणि म्हटलं आपण सिगरेट तर जरा लांब जाऊन ओढूया. तिथे पण तीच परिस्थिती. आणि तिथे मला आठवलं तेव्हा की काल मला अण्णूंनी शब्द दिलाय, आपण शब्द दिलेला आहे. आणि तिथपासून माझी सिगरेट सुटली. आज माझं वय 62 आहे, 63 वय आहे माझं. वयाच्या मला वाटतं काय ते 25-26व्या 28 वय असेल माझं. कारण त्याच्या आधी मी जवळजवळ 12-13 वर्ष मी सिगरेट ओढत होतो कंटिन्यूस. 12-13 वर्ष सिगरेट ओढणारं एकदम अचानक जी सिगरेट सुटली, ते सुद्धा पूर्णतः श्रेय मी स्वामी महाराजांनाच देतो. आणि सिगरेट सुटणं म्हणण्यात काय, तर सिगरेट एखादा माणूस समोर ओढत असेल तर त्याचा वास मला होईना त्याच्यानंतर. खूप प्रचंड मोठा होता. म्हणजे हा जर अनुभव, आणि हा अनुभव मी का सांगतो एका उघडपणे, कारण हा सगळा माझा सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे. असा कुठला अनुभव आहे की जो कोणालाच माहिती नाही, तुम्हाला जी अनुभूती मिळाली आहे, आणि त्यामुळे हे तर एक खूप मोठं परिवर्तन झालं. पण अजून एखादी अशी अनुभूती आहे का की काहीतरी वेगळंच घडलं आणि तुमच्या म्हणजे मार्गच बदलला? नाही, वेगळं घडलं आपण कधी म्हणू शकतो माहीत काय का, कुठेतरी आपल्याला काहीतरी एखादी गोष्ट नवल वाटते. मला माहिती आहे माझ्या एका बाजूला स्वामी आहेत, एका बाजूला स्वामीसोत महाराज. मी ते जाईन ते अगदी कुठेही वॉशरूममध्ये सुद्धा माझ्याबरोबर असतात. त्याच्यामुळे ते मला गाईड सदोदित करत असतात. आता अलीकडची गोष्ट सांगतो, म्हणजे ही गोष्टसुद्धा कोणापासून लपलेली नाही, सगळं ओपन आहे म्हणून सांगतो. पर्सनल माझे अनुभव मी कधीच सांगत नाही. मला ज्याला व्याख्यानाला बोलवतात त्याला गुरुदेव स्वामीसुतांबद्दल माझ्याकडे जास्ती फरमाईश होते की त्यांच्याबद्दल बोला जास्ती करून. कारण कुठेतरी लोकांचा असा समज आहे की स्वामीसुतांच्याबद्दल मी खूप काही अभ्यास केले आहे, काही शोध वगैरे घेतले आहेत, केलं आहे काहीतरी, काही गोष्टी स्वामीसुतांनीच माझ्याकडून करून घेतलेल्या आहेत, नाही असं नाही. पण आमच्या घराण्यामध्येच त्यांचं सगळं असल्यामुळे खूपशा गोष्टी 80% मला त्या सगळ्या तयार मिळाल्यात. माझ्या आजोबा पणजोबांनी काय लिखाण करून ठेवलं आहे, काय काय. मला एका ठिकाणी व्याख्यानाला बोलवलेलं. स्वामीसुतांची 150वी पुण्यतिथी होती.
आणि स्वामीसुतांवरती तुम्हाला बोलायचे. मला आपण किती जरी विचार केला की आपण कुठेही आपण करतो असं बोलायचं नाही, विचार करायचा नाही, काय नाही तरी पण कुठेतरी स्वामीसुतांच्या 150व्या पुण्यतिथीला जर कोण आपल्याला सांगतंय की तुम्हीच या आणि माझ्यामुळे त्यांच्या तारखासुद्धा ते बदलत आहेत वगैरे, सामान्य मिलिंद पिळगावकरला कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात काहीतरी असं होणार, असं काय तसं एखादंच काहीतरी झालं असावं. आणि मी तिथे गेलो, उभा राहिलो वगैरे, सुरू झालं. बरं, ते जे स्थान असं होतं ना, एक मठ होता तो, आणि मठ असल्यामुळे पहिल्या प्रेक्षकांची जी रो होती ती माझ्या अगदी 3 फुटावरती होती. त्याच्यामुळे आय टू आय कॉन्टॅक्ट होतं. आणि ते म्हणजे ते लोक समोरचे जे असतात ते पण अगदी मान जरी हलवली ना तरी पण कुठेतरी ते आपल्याशी काहीतरी असं हे होतं असं आपल्याला वाटतं. आणि असं स्वामीसुतांच्याबद्दल बोलत असताना एक तिथल्या आजीबाई होत्या, त्या काहीतरी बोलल्या मला. 3-3.5 फूट आधी पहिल्या रोमध्ये बसल्या होत्या. किती त्यांचा त्याग नाही. आणि मी तेवढं ते ऐकलं आणि मला माहिती नाही मी ते का बोललो, ते मला माहितीच नाही. मी सरळ बोलून गेलो. म्हणलं स्वामीसुत महाराजांनी त्याग केला? कोणी सांगितलं तुम्हाला? अजिबात नाही त्याग केला स्वामीसुत महाराजांनी. बरं, स्वामीसुत महाराजांचे ओव्हरऑल इमेज काय करते? त्यागमूर्ती. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या पूर्वजांना बहाल केलेली जहागीर, एवढं श्रीमंत घराणं, आणि त्यातला एक महत्त्वाकांक्षी मुलगा स्वतःच्या हिमतीवरती येऊन त्याच्या एका नातलकाकडे मुंबईत येऊन राहतो. स्वतःच्या हिमतीवरती सगळं काय करतो. स्वतःच्या हिमतीवरती तो नोकरीला जातो. त्याच्यातल्या कमाईवरनं त्याच्यानंतर एक साईड बिझनेस आहे, स्वतःचं काहीतरी एक लिव्हिंग स्टँडर्ड वाढवण्यासाठी. एवढा तो महत्त्वाकांक्षी मुलगा एकदम अचानक तिथे स्वामींकडे येतो आणि स्वामींकडे आल्यावरती सगळंच काय तो स्वतःचं दान करून टाकतो वगैरे. मग ते त्यागमूर्तीच नाही का? म्हणजे ओव्हरऑल ॲक्च्युली आपल्याला जर कोणी विचारलं की स्वामीसुत महाराजांना तुम्ही एका शब्दात काय कराल, तर ती त्यागमूर्ती. कारण स्वामीसुत महाराजांनी सगळं जे काय होतं त्यांच्याकडे, सोनं नाण्यापासून अगदी बायकोची साडीपर्यंत सगळं दान करून टाकलं. तर मी त्याला पटकन, बरं आता मी का बोललो मला माहिती नाही. बघा, मी नेहमी बोलतो स्वामी महाराजांसारखं मिश्किल दैवत नाही, अजिबात नाही. मिश्किल म्हणजे इतकं मिश्किल आहे ना ते, की ते तुम्हाला थोडक्यात काय माहिती आहे का, की घरचे आपले आजोबा असतात बघा, काय कायला नातवाचं खेचतात, मस्करी वगैरेची करतात, तसा काहीचा प्रकार आहे तो. तर त्यांनी ते माझ्याकडून बोलून घेतलं खरं, पण माझे ते सद्गुरूसुद्धा होतेच नाही का. त्याच्यानंतरच्या बरोबर गुरुपौर्णिमेच्या वेळेला मी हा प्रसंग सांगितला. मी बोलून गेलो आणि का बोललो तेच मला माहिती नाही. स्वामीसुत महाराजांनी कधीच त्याग केला नाही हे मी का बोललो हे मलाच माहिती नाही मुळामध्ये. बरं, त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा माझ्याकडे नाही. मग पुढे काय झालं? तिथे 2 माणसं उठली ना, हो पिळगावकर तुम्ही असं काय म्हणता, स्वामीसुतांनी त्याग नाही केला. आणि ते 2 उठल्यावरती दुसऱ्यांना आणखीन चेव आला, ते पण उठले. नाही, आम्हाला फक्त सांगा, तुमच्याबद्दल आम्हाला काय असं हे नाही आहे, पण आम्हाला हेच सुद्धा आम्हाला, आणि मला काहीच कळे ना. मला एक गोष्ट कळली, हे महाराजांनी कुठेतरी केलेलं आहे ते सगळं. त्याला मी माझ्या गुरुदेवांना स्मरण केलं आणि हे सगळं इट ऑल हॅपन बिटवीन सम सेकंड्स. मी गुरुदेवांना स्मरण केलं आणि त्यांना सांगितलं बसा, जर तुम्हाला माझ्याकडे उत्तर पाहिजे तर बसा. आणि त्यावेळेला मला ते सुचलं. काय सुचलं उत्तर? मी बोललो नाही, माझी स्वतःची अक्कल वापरून मी काहीच नाही बोललो तेव्हा. पण हा माझा अनुभव आहे आणि माझ्याबरोबर जसा हा आज याची क्लोज आहे मला, तसे माझ्याबरोबर काही आणखीन होते तिथे. तर त्यांनीसुद्धा मला हे विचारलं की आता तू जे बोलला ह्याच्या अगोदर कधीच बोलला नव्हता. म्हटलं चल, म्हणलं शांत राहा, आपण गाडीत बसल्या होती मग आपण बोलूया. उत्तर काय दिलं तुम्ही? उत्तर असं होतं माझं की त्याच माणसाला मी याची विचारलं, म्हणून तुमच्या हातातलं जे घड्याळ आहे कितीच आहे? काय खास नाही म्हणे, 250-300 रुपयाचं. म्हणे हो ना, मला द्या कायमचं, घ्या ना. म्हणलं एक गोष्ट, म्हणलं आता प्रामाणिकपणे सांगा, तुम्ही हे मला घड्याळ देत आहेत, ते तुम्हाला नको आहे म्हणून देत आहेत का मी मागतो आहे म्हणून तुम्हाला पाहिजे असताना देत आहेत? नाही म्हणे, तुम्ही मागत आहेत ना, मग काही हरकत नाही. म्हणे घड्याळ तसं मला पाहिजे. म्हटलं हा त्याग आहे की नाही? हो म्हणे, हा त्याग आहे. म्हटलं स्वामीसुत महाराजांच्याबद्दल तसं काहीच नव्हतं. कारण ज्या क्षणी हरिभाऊ स्वामीसुत झाले
त्या किती क्षणी त्यांना identity गेली. फक्त स्वामीचं त्याचे नाव पाहिजे होतं, त्याच्या व्यतिरिक्त त्यांना काहीच नको. आणि म्हणूनच स्वामीने त्यांना सांगितलं सगळं दान करून टाक. तेव्हा त्यांनी ते ती सहज केलं. त्यांना त्याच्याबद्दल खेदखंत काहीच वाटला नाही. आणि म्हणून स्वामीसूत ही त्यागमूर्ती नाही. स्वामीसूत ही एक भगवंताची मूर्ती आहे, ही एक गुरुदेवाची मूर्ती आहे, ही त्यागमूर्ती नाही आहे. तो फक्त दाता आहे. त्यांना जर तुम्ही गुरुदेव म्हणून त्यांना हाक मारलीत ना तर तो तुम्हाला फक्त देणार. ही मला वाटतं स्वामी समर्थांनी तुमची थोडीशी एक मजा पण केली आणि कितीतरी वेळा पण ही झाल्या. कसोटी घेतली की नाही, ही जरा थोडीशी कसोटी. कसोटीच होती. महाराज- असे क्षण आले का आणखीन? असे क्षण कितीतरी माझ्या आयुष्यामध्ये आले, पण त्यातल्या त्यात एक फार महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगतो. महाराजांच्या मठात कधी जा, कंटिन्युअस जा, कधी महाराजांच्या मठात जा कुठच्याही, आणि तिथे ऑब्झर्व करा. मी असं म्हणत नाही तुम्ही तिथे जाऊन अशी स्वामीची भक्ती करा काय, फक्त तिथे येणाऱ्या लोकांना ऑब्झर्व करा. काही लोक तुम्हाला अशी दिसतील ना, 5 गुरुवार येत आहेत, 7 गुरुवार येत आहेत, 8 गुरुवार येत आहेत, पण त्याच्यानंतर यायचेच बंद होतात. का बंद होतात, ते नाही येत ते. असाच एक माणूस मला तिथे गिरगावात भेटला. हो म्हटलं, तुम्ही दर गुरुवारची आरतीला यायचे ना स्वामींच्या मठात? हो हो, पण नको बाबा, ते काय माहिती आहे का तुम्हाला सांगू पिळगावकर, मी तिथे यायला लागलो आणि माझ्या समस्या वाढत गेल्या. आधी होतं तेच बरं होतं अशी परिस्थिती झाली. मी हसलो आणि ते सोडून दिलं. महाराजांचं एकच आहे, तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही त्यांना? दिलं ना. हां. त्याचं उत्तर मी त्यांना हेच ॲक्च्युली हे केलं, दिलं की पहिली गोष्ट म्हणजे महाराज हे तुमच्या नशिबात किंवा तुमच्या प्रारब्धात असावे लागतात. तुम्ही ठरवून महाराजांच्याकडे तुम्ही जाऊ शकत नाही. महाराजांचं भक्त होणं वगैरे ही फार लांबची गोष्ट आहे, फार लांबची गोष्ट आहे. मुळात स्वामींचं नाव तोंडावरती येण्यासाठी सुद्धा काहीतरी तुम्हाला वरतून घेऊन यावं लागतं. कारण हे परब्रह्माचं असं स्वरूप आहे ना, खडं स्वरूप आहे ते. ते असं गोडगोड स्वरूप नाही आहे. त्याच्यावरती मी एक उदाहरण नेहमी याची लोकांना देतो. आपण रस्त्याने चालत असताना आपल्याला कुठेतरी एखादी घाण दिसते, आपण लगेच थोडं साईड लावून साईडने येतो, चालतो, आणि जरा पुढे गेल्यावरती आपण तळपाय की आपले शूज सोल वगैरे आपण हे करतो, आपल्या घाण तर लागली नाही ना. असाच एखादा घाणेरडा रुमाल शेंबडाने मखमकलेला, दुर्गंधी त्याची पडला असेल, आपण काय करतो? आपण बाजूनेच जातो. स्वामी महाराज तो रुमाल उचलतात, तो आणि तो घसघसून धुतात, स्वच्छ करतात. वेळ प्रसंगी त्याला ते आला, ते ब्लीच आणि तुमचं ते काय जे काय घालायचं असेल ते सगळं घालतात. आता एक गोष्टीचा कधी पण आपण विचार करत नाही की कधी कधी आलासुद्धा जास्ती प्रमाणात पडल्यावर त्याच्या ब्लीचने ते कापड फाटतं. आपण ते फाटून देत नाहीत, पण ते ठीक आहे, महाराजसुद्धा तेच करतात. कर्म धुवून टाकतात. कर्म धुवून टाकतात तुमची, आणि त्याच्यात तुम्हाला त्रास होणारच आहे. का तुम्हाला ती कॅरी फॉरवर्ड करून घेऊन जायची आहे का पुढच्या जन्मात? कर्म कधी तुम्हाला हे बघा, तुमचं जे काय प्रारब्ध हे कधी तुम्हाला ह्या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात भोगायचं असं म्हटलं जातं. मला माहिती नाही पुढचा जन्म काय वगैरे, ते मी असं म्हणत नाहीत, पण ते शेवटी ते तुम्हाला कायमचं चिकटलेलंच असतं. कर्ज आहे ते तुम्हाला फेडायलाच पाहिजे. तर त्या पद्धतीने महाराजांकडे जर तुम्ही गेलात तर अशी अपेक्षा कधीच करता येणार नाही तुम्हाला की तिथे गेल्या कधी पहिल्या दिवसापासून सगळं छान नाही होणार. जे आहे ते भोगायलाच हवं, आहे ते आणि भोगून संपायला हवं. येस, आणि म्हणूनच महाराज तेच करतात. महाराज हे प्रॅक्टिकल दैवत आहे. परब्रह्माचं एक असं स्वरूप आहे ना की जिथे तुम्हाला समजायला पाहिजे नेमकं की महाराज तुमच्याशी काय करतायत ते. पण ना ते असं कधी कधी एकदम कठोर वागायचे आणि कधी कधी एकदम प्रेमळ. असं का करायचे? कठोर नव्हते हो कुठे. काय हे बघा, तुमच्या घरातले ते खास मी नेहमी सांगतो, महाराजांची भक्ती कशी करायची तर महाराजांना आई समजा, महाराजांचं तानं मूल व्हा, प्रयत्न तर करा. प्रयत्न केला तर तुम्हाला जमेल. एखाद्या वेळेस तुमच्या नशिबात महाराज असते नक्की जमेल तुम्हाला. आणि मग ते जेव्हा जमल्यावरती तुमची हट्ट, महाराजांची भांडणं वगैरे सगळं होतील, होऊ द्या, काही हरकत नाही. तसंच महाराजांना तुम्ही ज्या वेळेला, मला महाराजांचा चेहरा आहे ना हा तिखट आवडतो. तिखट असतो ना महाराजांचा चेहरा. तिखट म्हणजे? तिखट म्हणजे एकदम खाष्ट. हो, रागीट चेहरा, ज्याला आपण रागीट म्हणतो, पण खरं ते नाही, प्रेम असतं. पण त्याचा म्हणजे आई मुलाला कशी रागावते ना. कारण का मुळामध्ये महाराज हे आपल्या घरातले खाष्ट आजोबा आहेत.
अगदी 10 मिनटं जरी यायला उशीर झाला, शिंच्या कुठे गेला होता रे एवढ्या वेळ, वाजलं बघ किती, नालायका नागडाकडून फोडला पाहिजे तुला. हे आपले आजोबा आपल्या वडिलांना जेव्हा बोलतात आणि आपण जेव्हा ते पाहतो तेव्हा आपल्याला त्यांचा राग पण येत असतो कधी कधी. पण ते असे खाष्ट आजोबा असतात की ज्यांच्यामुळे इतरांची सुद्धा आपल्याकडे नजर टाकणं त्यांना ते भयंकर वाटत असतं. मग चांगली नजर वाईट नजर हा भाग सगळा पुढचा, कारण त्यांच्याकडे खाष्ट आजोबा आहेत. आमच्या घरामध्ये स्वामी महाराजांनी दिलेला जो फोटो जो आहे आपलं स्वामीसूत महाराजांनी आम्हाला, त्या फोटोच्या नजरेला नजर नाही भिडू शकत तुम्ही. आणि आय मायसेल्फ आय एम व्हेरी प्राऊड, मला खूप छान वाटतं ते. म्हणजे आमच्याकडे जे कोण येतात ना काय काय वेळेला, अरे बापरे किती रागीट आहेत तुमच्याकडे महाराज. मला हे रागीट नाही, आमचे खाष्ट आजोबा आहेत. माझ्या ऑफिसमध्ये महाराजांचा एक अख्ख्या ग्रुपचा एक फोटो होता. महाराज असेच बसलेले आहेत, त्यांच्या आजूबाजूला सगळे सेवेकरी आहेत. आणि तिथं काही लोक माझ्याकडे आले, क्लायंट्स वगैरे, मला विचारायचे हे कोण आजोबा. हे आमचे आजोबा म्हणलं. अरे बापरे लय डेंजर आहे आजोबा तुमचे म्हणायचे. म्हणजे सांगायचं काय की ते एक असं इम्प्रेशन आहे ते स्वामींचं. महाराज कधीच तिखट नव्हते. महाराज कधीही कोणाशीही रागवून वगैरे कधीही बोलले. महाराजांनी स्वतः हे केलेलं. एकाच्या मनात ते एकदा असा विषय आला होता की स्वतःला संत संत म्हणतात, साधू म्हणवतात आणि याची लोक त्यांना बसतात वगैरे, पण ह्यांना राग किती. तर त्याच्या मनातलं, महाराज मनकवडे होते बरं का, तुमच्या मनात काय असायचं ना ते महाराज जाणायचे. हो हो, कितीतरी असे प्रसंग आहेत. तर त्याच्यावरती महाराजांनी त्याला विचारलेलं आहे, अरे मला राग असता तर मी तुमची सर्वांची खांडोळी करून खाल्ली नसती का. महाराज रागीट नव्हते. महाराज अतिशय प्रेमळ होते. आणि कशाला रागवणार तुम्ही, त्यांचीच निर्मिती आहात ना. तुमचा जेव्हा महाराजांशी एक संवाद होतो आतमध्ये, अंतरसंवाद, तो कशा पद्धतीने असतो? जसं आजवर मी माझ्या आईशी बोललेलो आहे, प्रेमाने नाही, हक्काने. तसं नाही, म्हणजे आतून एक असा आवाज येतो की कानात आवाज येतो की एक आपोआप उमगत जातं, न बोललेला एक संवाद असतो. एक एक सद्गुरूची किंवा एक एक अवताराची एक पद्धत असते एखादा निरोप देण्याची. तुमच्या बाबतीत तो निरोप कसा येतो? नाही, असं काय इंट्रुशन वगैरे मला काही नाही येत, अजिबात नाही येत. गायडन्स कसा मिळत जातो? आणि ते मी महाराजांना नेहमी सांगतच असतो की मला आहे तसंच ठेव, मला तुमच्याकडून एक्स्ट्रा काही नको, माझा बंदा रुपया तेवढा मोडू नका. जे आज मी तीपर्यंत मला जे काही दिलेले आहेत तुम्ही, तो मी माझा बंदा रुपया समजतो. मला तुमच्याकडून एक्स्ट्रा काही नको, तुमच्याकडून मला दृष्टांत नको, कारण मला तुमचं अस्तित्व मी रोजच जाणवत असतो. कसं जाणवतं ते? तेच मला विचारायचं. कारण माझ्याबरोबर असतात ते, आत्तासुद्धा माझ्याबरोबर. आपण जे एकत्र बसलो आहे ते कोणी प्लॅन केलं आहे. आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही आहे बरं का, खरं आहे, हे फक्त बोलण्यापुरतं नाही आहे, हे मी अनुभवतोय. पण अध्यात्मात तेच आता तुम्ही मला सांगायचं, सॉरी मी तुम्ही मला सांगा, आता माझं उद्या परवा हा बारामती वगैरे हा सगळा प्लॅन आहे. कालसुद्धा माझ्या आईला चेकिंग करायला कोण येणार होते, डॉक्टर्स वगैरे, कालची गोष्ट आहे. मग आजचंच कसं आपलं गोष्ट झाली सगळी, कुठेतरी काय तरी असेल ना. का तुम्ही मला सांगितलं आणि मी सांगितलं आणि आज नको उद्या आपण भेटूया किंवा असं काय झालं, काहीच नाही झालं तसं. अगदी सहज झालं, कारण ते होणं होतं आणि ते कोणी घडवलं. अशा कितीतरी गोष्टी होत असतात. आणि प्रत्येक श्वास जो आहे माझा, प्रत्येक श्वास, ज्या क्षणी त्या श्वासाची पोटली संपेल ना, त्या क्षणी तेच स्वतः उभे असतील तिथे, चल बाबा आता. तुम्ही इतिहासकार आणि संशोधन करता, तर संशोधनामध्ये असं काही तुम्हाला दिसलं का, मिळालं का, की जे आजपर्यंत लोकांना माहिती नाही आणि ते माहिती असणं जरुरी आहे? आपण एखादं कार्य हातात घेतलं, आपला एक प्लॅन असतो, आपण असं करायचं, हे करायचं, ते करायचं, आणि आपल्याला एक अपेक्षा पण असते त्याच्याकडून, त्या कामातून आपल्याला अमुक एक गोष्ट मिळेल. आता मला एकाने एक लिखाणाचं काम दिलेलं आहे, ते पण मी याची आणि आज मी ती स्तोवर एक पॉईंट मी कधी विचार केलेलाच नव्हता, तो मी ते लिहित असताना मला त्याच्यात तो ॲड झाला. माहिती होता त्या विषयामधला तो एक पॉईंट जो होता तो माहिती होता. आज मी ती स्तोवर मी कधी तो माझ्या व्याख्यानातसुद्धा घेतला नाही, काहीच नाही. पण हे ह्या माणसासाठी जेव्हा जेव्हा मला लिखाण करायचं होतं याच्या पुस्तकासाठी, तेव्हा तो ती सहज आला.
आणि तेव्हा मी विचार केला की ह्याच विषयावरती मी व्याख्यानं केलेली आहेत. माझ्या चॅनलवरती एक अख्खा एपिसोड आहे, त्याच्यात का नाही ते सुचलं मला. ते तिथे अर्धवट का राहिलं? कारण ती गोष्ट त्या विशिष्ट त्या पुस्तकासाठीच होती. आज गेली 10-15 वर्षापासून मला माहिती आहे ते, पण ते विषय आला नाही तो. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला अगदी प्रिसाइजली सांगतो. त्यांनी मला मुंबईतले स्वामी समर्थ महाराजांचे मूळ मठाबद्दल सांगितलेलं, स्वामींचे मूळ मठ. आणि हे जे मूळ मठ याची 4 का 5 वगैरे असतं इथपर्यंत मोजून मी आतापर्यंत त्याच मठाबद्दल लिहिलं आहे. पण एक मठ मला त्याच वेळेला नेमका का आठवावा, ज्या मठामध्ये मी नेहमी जातो येतो, तो सुद्धा स्वामी महाराजांचा मूळ मठ आहे. हे गेले 10-15 वर्ष मला माहिती असूनसुद्धा माझ्या एका व्याख्यानामध्ये तो विषय आला नाही का कोणी मला छेडलं पण नाही. बरं, ज्या मठात मी त्या मठात जातो तर त्या मठातल्या लोकांनीसुद्धा म्हणजे कसं असतं माहीत आहे, हे सुद्धा मी माझे अनुभव समजतो. म्हणजे एखादी गोष्ट जे आपण जे आणि काय काय कसं असतं की आपण करतो असं एक असतं. तुम्ही मला ॲक्च्युली हे केलं की लिहा जर ना लिहून देतो मी लिहून देतो. हां, मी असतो कधी कधी आपण किती जरी विचार केला ना तर कुठेतरी सबकॉन्शियसमध्ये तो राहतो. आणि तिथे महाराज सांगत असतात. आत्ता अलीकडची एक गोष्ट आहे, एक स्वामी कृपांकित घराणं ज्यांच्याकडं मी 20-25 वर्षापूर्वी जाऊन आलो, तेव्हा माझा अंक होता माय माऊली म्हणून. आणि तो त्या अंकासाठी मी त्या घरात गेलेलो. त्यांच्याकडे स्वामी महाराजांच्या काही वस्तू होत्या, ते पूर्ण कृपांकित घराणं होतं. ते सगळं शूट केलेलं, शूट म्हणजे फोटोशूट केलेलं वगैरे. आणि तसं त्याच्यानंतर मग यूट्यूबमध्ये आला. तर यूट्यूबमध्ये व्हिडिओ पाहिजे. पूर्वी व्हिडिओ नाही, फोन नाही, काय नाही काय नाही, त्याच्यामुळे सगळंच ते. मग पुन्हा ते घर शोधायला गेलो, ते घर मिळालंच नाही. कारण 20 वर्षामध्ये तो परिसर एवढा डेव्हलप झाला होता मुंबईतला की ती बिल्डिंग पण तुटली होती, ते पूर्ण डिस्प्यूट्समध्ये ते सगळं झालेलं. आणि ते सगळं काय, आणि ती माणसं तिथल्या लोकांना माहितीच नाही. खूप शोधलं. मग शेवटी कोणीतरी मला सांगितलं तिथे एक चहावाला भैया आहे, तो त्यांच्याकडे कामाला होता, त्यांच्याकडे जाऊन बघ. मग तिथे गेलो ते त्यांनी सांगितलं, मला आठवतं म्हणे 20 वर्षापूर्वी तू आला होतास, तुझा चेहरा मी कधी विसरणार नाही. त्यामुळे पण आता ती इथे नाही आहेत आणि ते कोणाला फोन नंबर देत पण नाही. त्याच्यामुळे मी काय तुला फोन नंबर वगैरे नाही देणार, पण तुला एवढाच एक क्ल्यू देतो, ते सध्या पुण्याला आहेत. आणि इथल्या त्या स्वामीच्या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या आता पुण्याला आहेत. पण हे तो भैया भेटायच्या अगोदर मी हात टेकले होते, नाही होणार. माझ्याबरोबर एक अविनाश सातोसकर नावाचा एक माझा खास मित्र होता. तो बोलला थांब म्हणे. कारण त्यांनी जाऊन कुठल्या तरी एकदम रँडम एका दुकानामध्ये जाऊन विचारलं आणि त्या दुकानदाराने सांगितलं की त्या भैयाला विचारा. बरं, त्यांनी फोन नंबर नाही दिला, काही नाही दिला, काय आता मग शेवटी काय आहे काय. मग असं करता मला त्यांचा स्वतःहून फोन यावा की तुम्ही तुमचे म्हणे यूट्यूब चॅनल्स मी नेहमी पाहतो. हो म्हटलं, मी तुमच्या घरी आलेलो आहे 20-25 वर्षापूर्वी आणि मी म्हटलं तुम्हाला शोधतो आहे. हा सुद्धा मी अनुभव समजतो. हात टेकले. आता स्टेशनकडे आम्ही चाललो, आता गाडी पकडायची आणि घरी जायचं, नाही मिळणार आहे आता. आणि त्या अविनाश सातोसकरला काय बुद्धी झाली नाही, रँडम समोर एक कुठलं तरी शॉप दिसलं, त्याला दुकान दिसलं, ते पण मोबाईल ॲक्सेसरीजचं होतं. त्याने विचारलं एक प्रयत्न तर करूया विचारून. मी म्हटलं अरे हा काय सांगणार. पण त्यांनी विचारलं, पण त्यांनी त्या ताबडतोब क्ल्यू दिला. एवढं समजलं ते पुण्याला आहेत. आणि त्याच्यानंतर 2-3 महिने स्वतःहून फोन आला त्यांचा. म्हणजे महाराज दाखवून देत असतात की तू डोकं आपड की ते मला द्यायचे असेल तर मी देईन, तेव्हाच देईन आणि तेव्हाच देणार. हे असे अनुभव असतात. म्हणजे अनुभव तुम्ही विचारलात ना, हे सगळे म्हणजे अविनाशसुद्धा बोलला मला, बघ हे शेवटी महाराजांनी तुम्हाला हे केलं दिलं. कधी खूप अशा गोष्टी असतात ना की आपण शोधून नाही मिळतो. आपण किती डोकं आपल्याला नाही होते, महाराजच घडवत असतात सगळं महाराज घडवत असतात. म्हणजे आपण कितीही विचार केला, हे मी केलं, हे मी शोधलं, ही नोंद मला मिळाली, त्याच वेळेला कुठेतरी असा ते बरोबरचं हे करतात ना, स्पार्क देतात आपल्याला की तो चटका जो असतो कधी आयुष्यात विसरत नाही आपण. तुमच्या सद्गुरूंनी तुम्हाला काय अनुभूती दिली आहे? हेच आता तुम्हाला मी सांगितलं तेच व्याख्यानामध्ये. काहीतरी मी बोलून गेलो आणि त्यावेळेला ते बरोबर सावरलं कसं मला. सावरून घेतात ते. नाही तर तो एक असा दिवस होता ना की आतापर्यंत पिळगावकरला उगाच आपण समजत होतं स्वामी सुतांबद्दल खूप काय बोलतो म्हणून. काहीतरी वेड्यासारखा बोलला आणि याची निरुत्तर झाला आणि गेला तोंड काळं करून.
हेच होणार होतं ना. बरं मी का बोललो तेच समजे ना. त्या आजीबाईला काय बुद्धी झाली अशी का स्वामी सुनाथांनी किती त्याग केला. ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात त्या, आणि ते घडवत असतात. आपल्याला आपले पाय जमिनीवर आणायला मला असं वाटतं ते जमिनीवरतीच महाराज ठेवतात आपल्याला. महाराज आपल्याला कधीच वरती उडून देत नाहीत. आणि आपण जरा प्रयत्न केला का ते हे बघा, एकदा त्यांनी तुमचा कंट्रोल सोडला ना का मग तुमची हालत कोण कुत्रा पण नाही विचारणार. स्वामींनी जो संदेश दिलेला आहे त्याच्यामध्ये श्रद्धा आहे, भक्ती आहे, सेवा आहे, त्याचं तुम्हाला काय सार उमगलं आहे त्यांच्या शिकवणीचं? मला उंगायला तसं बघायला गेलं माझी आजची 5वी पिढी आहे महाराजांची आहे. आमच्याकडे अगदी लहानपणापासून एकच शिकवण आम्हाला आहे का आपल्याला आईबाप कोण नाही, महाराजच सांभाळणार आपल्याला. ऑल्टरनेटिव्हच नाही आमच्याकडे काहीच. एवढी भक्ती आमच्याकडे. भक्ती म्हणण्यापेक्षा त्याला स्वार्थ पण म्हणा पाहिजे तर. सगळं त्यांच्यावर सोडून मोकळं व्हायचं. त्यांच्यावरती सोडून आणि त्यांना घाबरून. म्हणजे आम्ही लहान असताना मला आठवतं ना, आमच्याकडे जो फोटो ज्याच्याबद्दल मी आता उल्लेख केला, महाराजांची नजरच अशी आहे ना, आज ज्याचा मला मोठेपणा वाटतो. लहान असताना मी जर शाळेमध्ये काय मारामारी केली का काय केली ना, का मी घरी आल्या त्या फोटोकडे मी पाहत नव्हतो. ढजावायचं नाही. आणि त्याला आमची आजी होती, वडिलांची आई, तिला कळायचं. ती मला मीने हाक मारायची, मीने इथे काय केली आज लपडी शाळेत. म्हटलं काय नाही केलं. तिथे बघून बोल. आणि मला रडू कोसळायचं. का तर महाराजांची भीती असायची का आज मी काहीतरी चुकीचं करून आलो शाळेतून. मग हे अगदी लहानपणीचं सांगतो तुम्हाला. आमच्या कांदिवळी मठातला सुद्धा स्वामी महाराजांचा फोटो तसाच आहे. कधी कधी नकळत आपल्याकडून काय ना काय घडत असतं आणि नंतर आपल्याला ताबडतोब दुसऱ्या क्षणी आपल्याला कळतं आपण चुकलो आहे. होत असतं, सामान्य आहोत आपण. महाराजांनी जे एक आत्मज्ञान दिलं स्वतःबद्दल, मी कोण आहे हे कळलंय का जगाला? जगाला तेव्हा कळेल जेव्हा तुम्ही स्वामींकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही बदलाल. स्वामीच असं नाही, तुमचं आराध्य दैवत. आराध्य पहिलं म्हणतो आपण, आराध्य म्हणतो पण खरोखर ते आपल्याला आराध्य आहे का? आपण स्वतःला स्वामींचं आराध्य समजतो. आपण स्वतःला भक्त म्हणतो, ठीक आहे, पण आपण भक्त आहोत का याचक आहोत? आपण देवाकडे गेल्यावरती भक्ती करतो का फक्त याचना करतो? महाराज आपल्याला कळायला, महाराजांकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला कितपत, बोललो ना मी तुम्हाला, महाराजांकडे आई म्हणून बघा. तेवढा हक्क महाराजांवरती ठेवा, तेव्हा तुम्हाला अगदी सहज कळेल. तेच जर तुमचा ॲप्रोच चुकलेला आहे, म्हणजे मी बोलतोय म्हणजे मी सगळं आत्मसाधित केलं असातला भाग नाही आहे माझा पण. मी पण कुठेतरी कमीच पडतो आजच्या डेटला. पण निदान मला कळतं आहे की बाबा ते काय असायला पाहिजे. त्याच्यातल्या थोड्या गोष्टी मला जमतात, थोड्या गोष्टी जमतसुद्धा नसतील. पण शेवटी आपल्या आराध्य दैवताकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जो आहे, म्हणजे एक स्टँडअप कॉमेडी मी पाहत होतो जॉनी लिव्हरची. त्याने खूप छान सांगितलं. कुठेतरी कुठल्या तरी एका देवळात तो गेला आणि तिथे पाहिलं त्यांनी सगळीच लोक अगदी म्हणजे एखाद्या टेररिस्ट कॅम्पमध्ये आल्यासारखे की आता आपलं काय होणार. म्हणजे लोकांना देवाची भीती जास्ती आहे भक्तीपेक्षा. एकेकाळी ती घातली पण गेली, हे नको करू देव रागवेल, हे नको करू असं होईल. हां, तिथे पण ठीक आहे. लहानपणापासून देवावर प्रेम करणं असं कधी शिकलो नाही आपण. नाही, पण देव पाप करेल तर चुकीच्या गोष्टीला पाप करेल हेच आपल्याला शिकवलं गेलं ना लहानपणापासून. देव रागवेल हो म्हणून हे करू नकोस. पण मग पुढे आपण अशा चुकीची कामं करत असतो, जे आपलं मन सांगत असतं की हे काम बरोबर नाही, ते देव रागवणारच आहे. आणि म्हणूनच आपण मठामध्ये याची गेल्यावरती लोक कितीशे स्वामी महाराजांशी एकरूप होण्याचा प्रयत्न करतात आणि किती स्वतःच्या तोंडात मारून घेत असतात, कान उपटत असतात. ते का? तिथे जाऊन तुम्ही कान उपटायची काय गरज आहे? तोंडात मारून घेण्याची काय गरज आहे? काय चुकलं मुकलं असे, अरे काय चुकलं मुकलं तुला माहिती नाही, तू कायच. कारण मन स्वार्थी झालं आहे ना. हां, आणि प्रापंचिक आहे बघा. हे सगळं कधी घडतं? वेन यू फील गिल्टी. तुम्ही प्रापंचिक आहात, तुम्हाला स्वार्थ, लोभ, मदमत्सर हा सगळं असणारच. पण त्याचा अर्थ असा नाही की त्या सगळ्या गोष्टी विकोपायाला तुम्ही घेऊन जाणार.
स्वार्थ म्हणजे त्याचा अर्थ असा नाही की तुमच्या खिशातला किंवा तुमच्या पर्समधला रुपया मला मिळावा. मग त्याला स्वार्थ स्वामींनी म्हणणार असं नाही. कसं वागावं हे शिकवलंय का? हे बघा, महाराजांचं जे ओव्हरऑल ॲक्च्युली पूर्णतः त्यांचं जे स्वरूप होतं मूलब्रह्माचं परमेश्वराचं, ते एक असं स्वरूप आहे की ज्याच्यामध्ये महाराज कुठली गोष्ट जी समजावून सांगणं वगैरे हा प्रकार कधीच घडला नाही. प्रबोधन कधी केलं नाही? प्रबोधन महाराजांनी स्वतःच्या तोंडून कधीच केलं नाही. नाही केलं म्हणाल तर केलं पण ते कसं, महाराजांच्या जे काय बोलणं असायचं त्याच्यातून त्याचा आपण अर्थ काढायचा. अर्थ काढून घ्यायचा. म्हणजे हरिभाऊ तावडे ज्या वेळेला इथे मुंबईमध्ये पहिली स्वामी जयंती साजरी केली त्यांच्यावरती खूप टीका झाली. अरे अक्कलकोटचे महाराज भले भले संत जाऊन तिथे डोकं टेकतात. काल परवाचा पोरगा तिथे जाऊन आला आणि स्वतःला सूत म्हणतोय. स्वामींचं सूत सरळ. बरं तिथपर्यंत राहिला नाही तर तो स्वामींची जयंती सांगतोय. हा आगाऊपणा जो आहे हा याला करायला कोणी सांगितला? अशा टीका त्यांच्यावरती झाल्या. म्हणून त्यांनी दुसऱ्या वर्षी लगेच ताबडतोब अक्कलकोटमध्ये स्वामी जयंती साजरी केली. तिथे पण त्यांच्यावरती टीका झाल्या. पण तिथे स्वामी महाराजांच्या सान्निध्यातली एक सेवेकरी बाई होती, शिवबाई. ते शिवबाईंनी स्वामींना एक अहो स्वामी असे काय शांत बसले, तो बघा काय त्याला तुम्ही मुलगा काय म्हटलं, स्वतःचं सूत काय म्हटलं, तो वाद चालले. आता तो सांगतोय की तुम्ही प्रगट कसे झालात आणि कुठे झालात आणि कधी झालात, म्हणून तो आजचा दिवस तुमची प्रगटलीला सांगतोय. तो मी त्यांच्याच हयाती तो त्यांची जयंती साजरी करतोय. तुम्ही त्याला थांबवा, हे काय चाललंय? तेव्हा स्वामी महाराजांनी ते शिवबाईंना शिवी हासडून सांगितलं, अरे तो माझ्या लग्नाचा सोहळा आहे, होऊ दे, तो करतो ना साजरा, होऊ दे, तो माझा लग्नाचा सोहळा आहे. आता महाराज का असे म्हणाले असेल लग्नाचा सोहळा, ह्याच्यावरती नीट जर तुम्ही विचार केलात तर तुम्हाला ते सहज त्याचा अर्थ कळेल. महाराजांनी कधी कोणाला असं समजावून सांगणं किंवा काय करणं असं कधीच नाही केलं आहे. त्यांच्या अर्थातून म्हणजे जे काय त्यांचं जे बोलणं असायचं त्याच्यातून आपण अर्थ काढायचा. लग्नाचा सोहळा पूर्वीच्या काळामध्ये किती तुमची गरिबी असेल, किती काही परिस्थिती कशी असेल, तरी तुमच्या घरात लग्न असेल तर गाव जेवण घातलंच पाहिजे. धूमधडाक्यात तो सोहळा केलाच पाहिजे. तिथे कॉम्प्रोमाइज कुठच्याच परिस्थितीचं नाही. अगदी पूर्णतः दरिद्री एखाद्या शेतकऱ्याच्याकडे जरी लग्न असेल तरी तो आपली शेतजमीन घाण टाकून करणार लग्न. आणि त्याला महाराजांनी सांगितलं की तो माझा लग्नाचा सोहळा आहे. म्हणजे थोडक्यात महाराजांना हेच सांगायचं होतं की हा धूमधडाक्यात साजरा करण्याचा सोहळा आहे. सेलिब्रेशन महाराजांनी ऑब्जेक्शन घेतलं नाही, महाराजांनी त्याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. तर असं महाराजांचं बोलणं, महाराज असं कोणाला बोध देत नव्हते. आता हे बघा कसं असतं माहीत आहे का, की महाराजांच्याबद्दल तुम्हाला जर लोकांसमोर काही प्रेझेंटेशन करायचं असेल तर अगदी 200-225 रुपयाला आज मिळणारी स्वामी समर्थ महाराजांची बखर घ्यावी. त्याच्यातलं रोजचं एक एक प्रकरण जरी तुम्ही लोकांसमोर प्रेझेंट केलं तरी ते तुम्हाला ते मूळ महाराजांचा इतिहास तुम्ही तिथपर्यंत पोचवू शकता. आणि त्याच्यात तुम्हाला हे समजेल. मग एखादा कोण आला, सुना है स्वामी महाराज आप इधर है, हाँ हाँ स्वामी तो अक्कलकोट में है, अक्कल से खुदा पहचानो. किती बोधक आहे अक्कल से खुदा पहचानो. ह्याचा जर आपण विचार केला तर आपण जे वाहत जाऊ का? उद्या मी म्हटलं महाराज माझ्याशी बोलतंय, चला तुम्हाला काय समस्या आहे त्या माझ्याकडे या आणि सांगा. अक्कल से खुदा पहचानोचा अर्थ तुम्ही जर व्यवस्थितरित्या जाणला असेल तर मला तुम्ही सांगणार पेळगावकर चल बाजूला हो, जे काय सांगायचे आम्ही महाराजांना सांगू. माझी डाळ शिजणारच नाही हो. पण तिथे आपण लक्षच देत नाही. महाराजांनी आपल्याला अक्कल दिलेली आणि त्यांनी आपल्याला खुदा ओळखायची आहे, कोण आहे तो. इतकं साधं आणि सोपं आहे ते. आणि पहिली गोष्ट, जेव्हा तुम्हाला महाराजांच्या तस्बिरीसमोर किंवा काही नसतानासुद्धा महाराजांचं जर स्मरण करून जर तुम्हाला तिथे महाराजांचा भास होत नाही आहे, महाराजांचं अस्तित्व जर तुम्ही जाणवत नाही आहात, तर त्याचा नेमकं अर्थ काय, कोणाला दोष तुम्ही द्याल, महाराजांना द्याल का तुमच्या श्रद्धेला द्याल, हा आपण कितपत विचार करतो. खरं आहे. मी तुम्हाला तेच विचारणार होते की आपल्या प्रेक्षकांना म्हणजे सगळ्यांनाच असं जर वाटलं की नाही मला माझ्या संसारिक आयुष्यामध्ये
मला काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा आता मला पुढे जायचं आहे, कुठेतरी मला अध्यात्मात पुढे जायचं आहे, तर मला स्वामींची कृपा हवी आहे, त्यांचा अनुग्रह हवा आहे, तर काय केलं पाहिजे? पहिली गोष्ट मी अनुग्रह कशाला एखाद्याच्या तुम्ही एकदम डायरेक्ट मांडीवरती जाऊन याचा विचार करता. आधी हात पसरा ना. चला कृपा हवी आहे, आशीर्वाद हवा आहे. पायाकडे बसून तुम्ही जर हात पसरला तो दाता आहे ना. मागा म्हणजे ना, हां, तो दाता आहे. देव कोण आहे? तो दाता आहे म्हणून तर आपण याचक आहोत. आपण हात का तिथे जाऊन हे करतो? कारण आपल्याला मिळत असतं. मिळालेल्या गोष्टीचं आपण भान ठेवत नाही, ही गोष्ट वेगळी. विसरून जातो. किंवा एखादी गोष्ट आपण जेव्हा स्वामी महाराजांकडे जातो, सोमवारी जाऊन मी आलो आणि पुन्हा बुधवारी गेलो. सोमवारी मागितलेलं मला मंगळवारी मिळालं आहे त्याचं मी भानच ठेवत नाही. बुधवारी नवीन मागतो. बुधवारी नवीन मागणं असतं माझं. आपल्या मागणं संपत नाहीत, काही हरकत नाही. महाराजांना त्याच्याशी काही नाही, महाराज द्यायलाच बसलेले आहेत. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही महाराजांच्याकडे जाऊन जरी तुम्ही त्याची जाण ठेवलीत नाही तरीसुद्धा तुम्हाला प्रत्येक गोष्ट जी पाहिजे ती जर मिळत असेल तर एक उत्तम मनुष्य होण्याची तरी जाण ठेवा. स्वामी महाराज हे मूलब्रह्माचं एक असं एक काय म्हणतो आपण त्याला स्वरूप आहे. तसं इतरसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचा वेगवेगळा हे स्वभाव आहे. मी कधी कधी असं सहज ह्याच्यामध्ये हे करतो, मस्करीमध्ये म्हणतो, विठोबा दोन्ही हात आहे ना ते कमरेवर घेऊन बसलेलं आहे, उभा आहे म्हणजे दोन्ही हात. आमचे महाराज नाहीत. आमचे महाराज एक हात कमरेवर आहे, दुसरा हात सुट्टा आहे. कारणच त्याचं मुळात असं आहे, तुम्ही जर डाव्या बाजूला बघाल तर तिथे तुम्हाला वेगळं उत्तर आहे, पण तुम्ही तुमच्या आयुष्याकडे उजव्या बाजूला बघाल तर तो विठोबाच आहे तुमच्यासाठी. मग हे मी गमतीत बोलतो, हे काय महाराजांचं खरं स्वरूप कळलेलं नाही आहे मला. पण शेवटी आपली वागणूक जी असते, आपलं बिहेवियर जे असतं समाजामध्ये, आपलं आचरण, ते खूप काउंट करतं. ही गरज नाही हो महाराजांचं नाव घेण्याची म्हणा किंवा स्वामी महाराजांची जप म्हणा. आणि महाराजांची सेवा म्हणजे काय मला अजूनपर्यंत हाच विषय समजलेला नाही आहे. महाराजांच्या मठात जाणार, त्या काचेच्या फोटोभोवती तुम्ही अशी पूर्ण प्रदक्षिणा घालणार, तिथे 1-1.5 तास तुम्ही तुमचा वाया घालवणार. मग काय केलं पाहिजे? आणि बाहेर येऊन तुम्ही मला असं विचित्र वागणं सगळ्यांकडे. मुळात महाराज म्हणा किंवा देव म्हणा ह्यांच्या त्या स्वरूपाला आपल्याकडून काय अपेक्षा आहे त्याचा कधी कोण आपण आज मी तेपर्यंत विचार केला आहे? आपण नाही विचार केला तो. आपल्याला एकच आपल्याला असं वाटत असतं की आपण जेव्हा महाराजांबद्दल असं काहीतरी बोलावं की आपलं ऐकणाऱ्या लोक आहेत ते महाराजांकडे वळावी. महाराजांचं कॅनव्हासिंग करणारा मी कोण आहे मुळामध्ये? मी सांगितलं एखाद्याला, अरे बाबा तू एक काम कर ना, आता तू आजपासून ना तुझी असं तू अडचणीत आहेस ना, तू रोज महाराजांकडे जा, स्वामी महाराजांच्या, तुझा बाजूलाच मठ आहे. मग माझ्या बाबतीत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. माझा एक खास मित्र खूप विवंचनेत होता, काय अगदी बाजूला, म्हणजे तुम्हाला सांगतो ना 10-15 पावलावरती कांदेवाडीतला मठ. म्हणून तिथे फक्त बाहेरून तरी नमस्कार कर ना. आणि म्हणजे सगळ्यात फार महत्त्वाची गोष्ट, कुठेतरी काहीतरी तू चुकत असशील ना रे. चुकत असशील म्हणजे एखादी अशी चूक की ज्याने तुझं काय वाईट होतं ते बघ सोड, पण कोणाशी तरी वागण्यामध्ये तुझी असेल चूक म्हणत किंवा काहीतरी असेल वगैरे, ह्याचा तू विचार कर. आणि म्हणलं ते बाकी याची तुला कोणाचा बाप असं काय गाईड नाही शिकवणार तुझ्या काय चुका होतात त्या वगैरे. तर तू स्वतःशी आत्मचिंतन कर आणि तू हे कर. पण ते शेवटी प्रारब्धात असावं लागतं. प्रत्येकाचं काम नाही आहे की तुम्ही हे बघा, म्हणजे मी असं स्वतःला काही विशेष कळतं म्हणून सांगत नाही आहे, पण एक गोष्ट मी मार्क केलेली आहे, आपल्याला आपल्याला कळूनसुद्धा आपण नाही सुधरू शकत. त्यासाठी दैवी हस्तक्षेप लागतो ना. दैवी हस्तक्षेपसुद्धा तुमच्या प्रारब्धात असावा लागतो ना. मग नाही तर मग ठेविले अनंत असं राहावं लागेल. ठीक आहे, चालू आहे माझं. तसंच चाललेलं आहे. पण ठेविले अनंत असं कोणी विचार करतच नाही. अनंताने ठेवला हा जरी भान असेल तरीसुद्धा खूप काय मिळवलं ना आपण. निदान ते अनंताचं स्मरण होतं आहे. मग रडायचं नुसतं की काय माहीत आहे का की आमचा साला हा जन्मच रडायचा आहे, आम्हाला कधी काहीच मिळालं. पण आतापर्यंत जे काय मिळालेलं आहे त्याचा कधीच आपण विचार पण केलेला नाही. माझं
100% असं म्हणणं नाही आहे की जे मिळालं तुम्ही त्याच्यामध्ये संतुष्ट राहा, महत्त्वाकांक्षी राहा, त्याच्यावरती वादच नाही आहे. कारण शेवटी महाराजांनी तुम्हाला प्रपंचामध्ये जन्म दिलेला आहे. तुम्हाला स्वार्थ, लोभ, मद, मत्सर सगळं असणार. तो बाळगूनसुद्धा त्या लिमिटमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही जर सगळं व्यवस्थित जे तुमच्या हातामध्ये आहे तेवढं जरी तुम्ही प्रॅक्टिस केली ना तरीसुद्धा खूप झालं ना. महाराजांनी सेवेचं पण सांगितलं आहे ना. काय सेवा करा, कोणाची? लोकांची, चांगलं वागा, हां, मग खूप हे मदत बघ, करा. महाराजांनी असं ओव्हरऑल असं कोणाला सांगितलेलं नाही आहे, पण एखादा माणूस चुकला का त्याला ताबडतोब त्याचे कानपिचक्या दिलेल्या आहेत. त्याच्यावरून आपल्याला बोध घ्यायचा असतो. म्हणजे आता अलीकडे ज्या पद्धतीने महाराजांना प्रेझेंट करतात ना की महाराज ह्याला बोलवतात, त्याची हे करतात, तो असं का केलं, तसं का केलं, तेवढं महाराज बालउन्मनी अवस्थेत होते हो. मी त्याला दैवी आघात म्हणतो. म्हणजे स्वामी महाराजांच्याबद्दल बोलत नाही मी. एखादा म्हणजे खूप वेळेला बघा, आपण स्वामीसुतांचं उदाहरण घ्या. हरिभाऊ तावडे 24-25 वर्षाचा देखणा पोरगा, देखणा, श्रीमंत घरातला, महाराजांकडे गेला. महाराजांनी त्याला स्वतःचा पुत्र केला आणि तिथपासून त्यांची जी अवस्था सगळीच बदलली. इथपर्यंत की ते संबंध म्हणजे पूर्ण ट्रान्समध्ये असायचे, वेड्यासारखे काहीतरी पुटपुटत राहायचे. आणि एवढंच नाही तर त्यांचं पाहता त्यांचा एक डोळा असा बारीक वगैरे झालेला. आज आपण बघा कितीतरी वेळा आपण असे संत लुळे पांगळे वगैरे आपल्याला दिसतात. याच्यावरती मी डोळा का बारीक झाला? तोच म्हणजे एकदा असंच बोलता मला तो एक शब्द सुचला होता, दैवी आघात. दैवीसुद्धा आघात होतात. आणि तोच तो आघात असतो तो. म्हणजे आपल्या दृष्टीने म्हणजे आपण एक सामान्य मी मिलिंद पिळगावकर, तुम्ही डॉक्टर मंजिरी, आपण आपल्या ज्या पद्धतीने आपल्याला आज महाराजांनी ठेवलं आहे त्या पद्धतीने आपण जर विचार केला तर हरिभाऊचं स्वामीसुद्धा झाला म्हणजे काय झालं? त्याच्या आयुष्याचं पार वाटोळं झालं ना. तो स्वतः काय परमोच्च आनंद भोगत असेल तर त्याचं त्याला माहिती आहे. पहिली गोष्ट म्हणजे त्याची बायको दुःखी झाली, त्यांची आई दुःखी झाली. एवढी दुःखी झालीच नाही तर महाराजांनी त्यांनाच स्वतःच्या चिंतनामध्ये आधी परमोच्च अवस्थेला सुद्धा नेऊन पोचवलं, ज्याला आपण म्हणतो की त्यांनी प्राण सोडला. जेव्हा एखादा कोण जर समजा स्वामी सुतांबद्दल माझ्याकडे डिस्कस करतो तेव्हा काय नशीब नाही, स्वामी त्यांना मांडीवरती घेतलं. म्हटलं ते नशीब तुमच्या मुलाला प्राप्त झालं तर. अरे बापरे, काय बोलता हो तुम्ही, असं नका बोलू. म्हटलं का असं का? आयुष्यभर स्वराज्यासाठी भोग न भोगणारा छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या घरात का जन्मू नये? का तुम्ही जिजाऊ नाही होऊ शकत? काहीतरी त्याग. त्या माऊलींनी स्वतःची 2 मुलं स्वामींना दिली, माहिती आहे ना तुम्हाला. स्वामी सुतांच्या नंतर त्यांचा जो धाकटा भाऊ होता तो सुद्धा महाराजांनी घेतला. मग आपल्या दृष्टीने काय? आपल्या दृष्टीने म्हणजे एक ॲज अ मिलिंद पिळगावकर मला विचारलं की हरिभाऊंचा स्वामीसूत झाला म्हणजे नेमकं काय झालं, महाराजांनी त्यांचं काय केलं? मला त्यांचं कधी नशीब दिसणार नाही. ते स्वतः परमोच्च आनंद जो काय भोगत असले तो त्या. मला काय दिसलं? मला फक्त एवढंच दिसलं की महाराजांनी त्या होतकरू पोराचं आयुष्याचं बट्ट्याबोळ करून टाकलं, सत्यानाश केला. हे सामान्य दृष्टिकोनातून. आणि सामान्य नाही ती दृष्टिकोन, तोच दृष्टिकोन आपला सर्वांचा आहे. वरवर आपल्याला असं बोलतो आपण, नाही ठीक आहे स्वामी महाराजांनी म्हणजे त्यांचं किती थोर नशीब असेल का ते स्ट्रेट परब्रह्म परमेश्वराचे पुत्र झाले, सूत झाले. ते भोगायला राहिलेच नाही स्वतः. त्यांची कोणी निंदा करो काही करो त्याचा समाचार स्वामी घ्यायचे अक्कलकोटमध्ये. त्यांना काही कधीच फरक नाही पडला. म्हणजे त्यांच्या तोंडावरती सुद्धा त्यांना येऊन शिव्या देणारी लोकं होती. पण हे सगळं घडत असताना त्यांची आई होती, तिला अपार दुःख झालं. त्यांची बायको होती, त्यांची मुलगीसुद्धा होती जी स्वामी महाराजांच्या अंगा खांद्यावर खेळूनसुद्धा तिनेची आयुष्यामध्ये सुख हे काय प्रकार भोगलाच नाही अगदी शेवटपर्यंत तिनेसुद्धा. काय सूर्याच्या जवळ गेलं की होरपळायला होतं ना, असं म्हणा पाहिजे तर. हो असेल.
छान उपमा आहे ही तुमची, बरोबर. खरं आहे, खरं आहे. मी अजून याचा विचार नव्हता केला. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतो ना की सामान्य राहा, काही हरकत नाही, पण जे राहाल ते उत्तम राहा. छान आहे. मला असं वाटतं की हाच संदेश महत्त्वाचा आहे की एक माणूस म्हणून राहा. येस, प्रश्नच नाही. माणूस म्हणून उत्तम माणूस. उत्तम माणूस. तुमच्याकडून कोणी दुखवला न जाणं हे फार महत्त्वाचं आहे. बी अ गुड ह्युमन बिईंग. म्हणजे माझ्या परखड स्वभावाकडे पाहता मी आता हे तुम्हाला जे काही बोलतो हे थोडंसं लोकांना हास्यास्पद वाटेल, पण परखड जिथे असावं तिथे असावं, नाही असं नाही. विनाकारण कशाला कोणाला काय दुखवायचं मला सांगा ना. पण आध्यात्मिकता म्हणजे तेच आहे ना, पहिले तुम्ही स्वतः आदर्श व्हा किंवा तुमचं आचरण, तुमची वाणी ही तर सुधरा, मग आपण दुसऱ्यांना उपदेश करू. जेवढं तुम्हाला जमते तेवढं करा. निदान ते त्या दिशेकडे वाटचाल करा, सगळं होतं, आपोआप जमेल तुम्हाला. खूप छान. तुम्ही आज खूप छान सांगितलं. आणि मुख्य म्हणजे ना, आपल्या पॉडकास्टचा उद्देश हाच आहे. आता कितीतरी अवतारी पुरुष होऊन गेले. आज आपण स्वामी समर्थ, स्वामी सुतांबद्दल बोललो आणि खूप जणांना अनुभूती येतच असतात. आपण एक वेगळा अर्थ इथे लावला की दैवी अनुभव, दैवी अनुभूती, मिरकल्स, ह्याच्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये परिवर्तन म्हणजे काही नाही, जे आहात तेच चांगले व्हा. बरोबर. हेच आपण बघितलं. आपल्या पॉडकास्टचा उद्देश जो आहे ना, तोच आहे ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे स्वतःमध्ये ते परिवर्तन घडवून आणा. मी तर नेहमी म्हणते, प्रत्येक श्वासाबरोबर, प्रत्येक मोमेंटबरोबर बेटर व्हा. एक्झॅक्टली. बी बेटर दॅन द लास्ट मोमेंट, बी बेटर दॅन द लास्ट ब्रेथ. आणि एवढं जरी आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं तरी मला असं वाटतं आपला आजचा जो संवाद आहे त्याचा सार्थक होईल. प्रश्न. कारण आजच्या डेटला देवभक्ती करणं किंवा स्वामी भक्ती करणं याचं मुळात व्याख्या जी आहे ना ती आपण चुकीची समजतोय. कारण भक्ती म्हणजे काय कळलंच नाही. देवावर त्या मीरेसारखं प्रेम करणं म्हणजे भक्ती. आज असं झालं की स्वतःवरच आपण प्रेम नाही करू शकत. मीरेसारखं किंवा स्वामी सुतांसारखं किंवा त्या तुकारामांसारखं, नामदेवांसारखं, चोखामेळ्यांसारखं हे जे आहे ना ही अवस्था बदलून जाणं आहे. अवस्था आहे ती. आणि त्या अवस्थेला खरोखर तुमच्या नशिबात असेल तर ती अवस्था पण तुम्ही गाठाल, नाही असं नाही. पण त्याची मला असं वाटतं सध्याच्या काळात त्याची जरूर नाही आहे, गरजच नाही ना. सध्याच्या काळात माणसांनी माणसासारखं वागावं, काय करणार तुम्ही, बरोबर. एवढीच जरूर आहे. ते फार महत्त्वाचं. दॅट इज अ लिस्ट एक्सपेक्टेशन. कुठल्याही देवाचं नाव घ्यायचं असेल तर त्याच्या अगोदर तुम्ही उत्तम मनुष्य व्हा. उगाच नाही त्या गोष्टीमध्ये गुरफटू नका. फार महत्त्वाची गोष्ट अशी आहे की देवाला आपल्याकडून काय अपेक्षित आहे त्याची जाण आधी ठेवा. खूप सुंदर. हे ऑन दिस नोट मला हे खूप आवडलं. देवाला काय अपेक्षित आहे एक्झॅक्टली हे ते बना. बरोबर. आणि त्याला असं काय आपण फार मोठं बनावाची अपेक्षा नाही. अजिबात नाही. आणि त्याला करायचं तो करेल, तुम्हाला बरोबर आहे, तो करेल. खूप छान. मिलिंदजी, आज तुम्ही इकडे आलात आणि स्वामी समर्थांबद्दल बोलता बोलता तुम्ही आध्यात्मिकता म्हणजे असं वेगळं काही नाही आहे, तुम्ही स्वतःला सुधारा, स्वतःच चांगले व्हा, हा एक त्याच्याबद्दलचा एक वेगळा तुम्ही अँगल दिलात, वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिलात. मला असं वाटतं प्रेक्षकांना खूप आवडेलच आहे. तुम्ही इथे आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मला सुद्धा तुम्ही जे काय चान्स दिलात. आणि खरोखर आजचा जो आपला जो विषय होता त्या विषयावरती मी अजूनपर्यंत कुठे बोललो नाही. कारण स्वामी स्वामी म्हटल्यावरती स्वामींचाच इतिहास, स्वामींचं संशोधन, स्वामींचेच वेगवेगळे प्रसंग ह्याच्यावरतीच आज मी तिथपर्यंत मी बोललो आहे. पण खरोखर हा जो आजचा विषय जो काय तुम्ही छेडलात खूप छान. आणि काहीतरी एक माझ्या हातून नवीन झालं. आज नक्की नवीनच झालं ते स्वामींचीच आदेश होता, त्यांच्यामुळे ते घडलेलं आहे. आणि जेव्हा जेव्हा आपल्याकडे एखादा आध्यात्मिक एपिसोड आपण करतो तेव्हा असं काही ते स्क्रिप्टेड नसतं. ते ज्या अधिकारी व्यक्तीला, त्यांच्या आराध्याला जसं हवंय तसं ते वाहवत जातं. आणि त्याप्रमाणे आपले जे व्ह्युअर्स आहेत कुठेतरी काहीतरी त्यांच्या आतमध्ये एखादी तार छेडली गेली तर मला असं वाटतं की सार्थक झालं होतं. तर प्रेक्षको, आजचा एपिसोड वेगळा होता, स्वामी समर्थांवरचा होता. पण त्याचबरोबर आजच्या प्रॅक्टिकल युगामध्ये स्वामी समर्थांना आपण काय करावं, काय अपेक्षित आहे आपल्याकडनं, हे मिलिंदजींनी खूप छान सांगितलं. तुम्हाला हा एपिसोड आवडला असेलच, खूप काही शिकण्यासारखं होतं. तुमच्या मित्रमंडळींना, कुटुंबाला, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी असाच एखादा छानसा विषय घेऊन, अशाच एखाद्या तज्ज्ञ अधिकारी पाहुण्यांबरोबर सर्व काहीमध्ये.